नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेकरू फाउंडेशन संचलित शेकरू टीव्ही उपक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये विविध कृषी निगडीत संसाधनांची जागरूकता वाढवणे हे शेकरू फाउंडेशनचे प्रमुख ध्येय आहे. आपल्या आजच्या ऑनलाईन सत्राचा विषय आहे शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन सॉफ्टवेअर. आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत श्री अक्षय दीक्षित, जे की सहसंस्थापक वेसा टोगो इनोव्हेशन्स नाशिक या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचे या व्यासपीठावर स्वागत. प्रामुख्याने आपण आज शेतकरी उत्पादक कंपनीच्या दैनंदिन कामाच्या व्यवस्थापन नोंदीसाठी ERP सिस्टम सॉफ्टवेअर, बियाणे पेरणीपासून ते जेवणाच्या थाळीपर्यंत येणाऱ्या प्रक्रिया, त्यात प्रामुख्याने काढणीपूर्व, काढणी पश्चात आणि बाजारपेठेतील दुवे व विक्री व्यवस्थापन इत्यादी विषय विस्तृतपणे माहिती पाहणार आहोत. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी दर्शकांना एक सूचना की प्रश्नोत्तर आपलं हे मार्गदर्शन सादरीकरण झाल्यानंतर प्रश्नोत्तर संभाषण सत्र होईल. यासाठी झूममधील दर्शकांनी आपले प्रश्न स्वतःला अनम्यूट करून अथवा चॅटबॉक्समध्ये विचारू शकतात. त्याचबरोबर यूट्यूब आणि फेसबुक लाईव्हमधील दर्शकांनी आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आपण या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग सत्र संपल्यानंतर शेकरूच्या यूट्यूब, फेसबुक तसेच वेसा टोगोच्या फेसबुक पेजवर आणि शेकरूच्या ट्विटर व्यासपीठावर कधीही पाहू शकता. आमच्या पुढील कार्यक्रमांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून सबस्क्राईब करू शकता किंवा प्ले स्टोअरवरून शेकरू मोबाईल ॲप डाउनलोड करू शकता. पुढील कार्यक्रमाचे सूत्र मी अक्षय सरांकडे देतोय. धन्यवाद. धन्यवाद बिभीषणजी. सर्वांना माझा आवाज येतोय का? येतोय आवाज. ओके. बिभीषणजी धन्यवाद. आणि सर्वात प्रथम तर मी आनंदजी आणि पूर्ण शेकरू फाउंडेशन चे टीमला धन्यवाद करतो की त्यांनी हे सेशन ऑर्गनाईज केलं. आणि सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव अक्षय दीक्षित आहे, जसं बिभीषण सरांनी सांगितलं. मी एक कंपनी वेसा टोगो इनोव्हेशन्स असं नावाची कंपनीचा संस्थापक आहे. आणि बेसिकली म्हटलं तर वेसा टोगो आपलं एक इंग्लिश वर्ड आहे, पण त्याचा एक खूप डीप मिनिंग आहे. वेसा म्हणे छोटा शेतकरी, संस्कृतमध्ये छोटा शेतकरीला आपण वेसा म्हणतो. आणि टोगो जॅपनीज मध्ये इंटिग्रेशन. तर म्हणजे सर्व म्हणजे मार्जिनल आणि छोटे शेतकऱ्याला एकत्र आणणं, तेच म्हणजे आपलं नाव वेसा टोगो आहे. तर आम्ही काम पण तसंच करतो. आपण मल्टिपल सॉफ्टवेअर्स बनवतो जे आपले हे शेतकरी बंधू त्यांना हेल्प करतील. तर मी एक काम करेल, मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन दाखवतो. त्याच्यामध्ये सर्वात आधी मी तुम्हाला हे सांगेल की सॉफ्टवेअर म्हणजे सर्वात प्रथम आपण हे डिस्कस करूया की सॉफ्टवेअरचा ऍडव्हान्टेज काय आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे पण डिस्कस करू की आपण वेसा टोगोनी काय सॉफ्टवेअर बनवलंय आणि ते जे शेतकरी उत्पादक कंपनी त्यांना कसं बेनिफिट येऊ शकतो. सर्वांना माझा स्क्रीन दिसतोय का? हो हो हो. ओके, ठीक आहे. तर सर्वात आधी तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की सॉफ्टवेअरचा ऍडव्हान्टेज काय आहे. कारण की आता जवळपास आपण सर्व लोक सॉफ्टवेअर वापरतात. आपण स्मार्टफोन वापरतो, आपल्याकडे अँड्रॉइड आणि iOS फोन असतात आणि त्याच्यामध्ये पण सॉफ्टवेअर चालतो. पण त्याचा नेमकं उपयोग काय, त्याचा फायदा काय? तर सर्व आधी तर डिजिटल ट्रान्झॅक्शन. आता जसं आपण मोदीजींनी पण केलंय की डिजिटल इंडिया, आपण डिजिटल इंडियाकडे चाललोय. तर सर्व व्यवहाराची जितके पण तुमचे ट्रान्झॅक्शन आहे त्याची डिजिटल नोंदणी होते. तर ते सर्वात मोठा ऍडव्हान्टेज होते. आणि द बिगेस्ट म्हणजे ते बिगेस्ट ऍडव्हान्टेज असं झालं त्याच्यामध्ये की एक पण ट्रान्झॅक्शन चुकीचा होऊ शकत नाही. ते एकदम प्रॉपरली ट्रॅक करू शकता तुम्ही. ते सर्वात आधी त्याचा एक ऍडव्हान्टेज असतो. त्याच्यानंतर सोपे व्यवस्थापन. म्हणजे जसंच आपण म्हणजे जसं आपल्याला काही काम करायचं असेल तर आपण जेव्हा म्हणजे माणसं लावून करतो काम, तर ते त्याच्यामध्ये कॉस्ट पण आपला जास्त लागतो. ऍट द सेम टाइम त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रॉब्लेम पण येतात की कारण की आपण भरपूर ह्यांच्यावर डिपेंड राहतो, माणसावर डिपेंड राहतो. पण सॉफ्टवेअर थ्रू आपण एकदम इझिली, एकदम सोपेपणाने व्यवस्था करू शकतो. त्याच्यानंतर अजून जसं मी म्हटलो की मानवावर त्याची काही अवलंबन राहत नाही. आपण म्हणजे इंडिपेंडेंटली म्हणजे आपण विदाऊट मॅन पॉवर पण काम करू शकतो. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये एक भरपूर मोठा एक इश्यू, एक ऍडव्हान्टेज असं आहे की वेळ आणि मागणी नुसार माहिती, की म्हणजे ऑन टाइम, जसं आपण म्हणतो रिअल टाइम मध्ये ऑन टाइम आणि ऑन डिमांड अवेलेबिलिटी. जसं आपण तुम्ही बघितलं असेल की युट्यूब मध्ये तुम्हाला जे पण पाहिजे तुम्ही लगेच ते सर्च करून लगेच बघू शकता. तसंच सॉफ्टवेअरचा पण हेच ऍडव्हान्टेज आहे की जेव्हा पण तुम्हाला जे पण डेटा लागतंय तर ते आपण लगेच बघू शकतो रिअल टाइम मध्ये. तर ते सर्वात मोठा एक ऍडव्हान्टेज सॉफ्टवेअरचा असतो. त्याच्यानंतर पारदर्शक आणि एकदम ट्रान्सपरंट आणि ट्रेसेबल जे आपण म्हणतो, पारदर्शक एकदम व्यवहार असतो. त्याच्यामध्ये काय म्हणजे प्रॉब्लेम नसतो. ते सर्वात अजून एक मोठा ऍडव्हान्टेज आहे. आणि
एकदम आपण सर्वात हे पण अजून एक म्हटलं तर डिजिटल इंडिया जे आपण पुढे चाललोय, म्हणजे वी आर गोइंग टुवर्ड्स डिजिटल इंडिया. तर डिजिटल इंडिया म्हणजे आपल्याला डिजिटल लिटरसी, डिजिटल साक्षरता आपल्याला भेटते. तर आपण म्हणजे आता मोबाईल पण वापरू शकतो, लॅपटॉप पण वापरू शकतो. तर ते आपल्यासाठी पर्सनल यूज साठी पण खूप मोठा ऍडव्हान्टेजचा असतो. तर हे झाले सॉफ्टवेअरचे फायदे. ह्याच्या नंतर मी तुम्हाला हे सांगतो की आपलं जे शेतकरी उत्पादक कंपनीसाठी आपण व्यवस्थापक सॉफ्टवेअर बनवलंय, त्याच्यामध्ये आपण प्रायमरली पूर्ण कापणी, कापणीनंतर आणि विक्री व्यवस्थापन, तेच तिघांमध्ये काम करतो. आणि पूर्ण कापणीमध्ये पूर्व कापणीमध्ये सर्वात मोठं आपण काम करतो की शेतकरीची नोंदणी करतो आपण. तर आपण सिस्टम मध्ये किंवा सॉफ्टवेअर मध्ये त्यांचे बेसिक म्हणजे मूलभूत माहिती घेतो. त्याच्यामध्ये आपण त्यांचं सर्व रेकॉर्ड एंटर करतो. म्हणजे त्यांचा जेंडर काय आहे, त्यांचे एज्युकेशन काय आहे, त्यांचा गाव कोणता, त्यांचा पत्ता कोणता, त्यांचे केवायसी डिटेल पण आपण घेतो. तर एकच ठिकाणी आपल्याकडे सर्व केवायसी डिटेल असतात. त्याच्यानंतर आपण मॅपवर त्याचं जिओ टॅगिंग पण करतो. जिओ टॅगिंग म्हणजे काय की आता मला हे गुगल मॅपवर किंवा लेट्स से सॅटेलाइट इमेज थ्रू मॅप करायचंय की माझा प्लॉट कुठे आहे, तर ते आपण मॅप करू शकतो. तर ते पण एक मोठा म्हणजे आपण सर्वात मोठा एक ऍडव्हान्टेज ते पण होतो की कधी पण आपल्याला बघायचं असेल की आपलं म्हणजे हे अक्षय दीक्षित शेतकरीचा प्लॉट कुठे आहे नाशिकमध्ये, तर आपण लगेच ते सॉफ्टवेअरचा म्हणजे निमित्ताने आपण बघू शकतो. अजून एक मोठा प्रमाणपत्र अजून एक असा होऊ शकतो की जे पण आपल्याला सर्टिफिकेशन असतात, म्हणजे जेव्हा आपण एक्सपोर्टमध्ये काम करतो किंवा आपण ऑर्गॅनिक इंडस्ट्रीमध्ये काम करतो, तर त्याच्यामध्ये प्रमाणपत्र सर्व आपण रेकॉर्ड करू शकतो. तर एकच ठिकाणी आपले शेतकऱ्यांचे सर्व डिटेल असतात. तर ते सर्वात मोठा ऍडव्हान्टेज असतो कधी पण सॉफ्टवेअर आपण जेव्हा वापरत असतो तेव्हा. त्याच्यानंतर आपण गुणवत्ता मूल्यांकन पण करू शकतो, ज्याला आपण म्हणतो क्वालिटी असेसमेंट. तर क्वालिटी असेसमेंट पण आपण करू शकतो, म्हणजे म्हणजे हार्वेस्टिंगचा आधी, कापणीचा आधी आपण त्याचा अंदाज घेऊ शकतो की त्याची काय गुणवत्ता आहे, त्याचा म्हणजे ते कुठे कोणते कोणते मार्केटला चालेल. स्पेशली आपण जेव्हा एक्सपोर्टमध्ये काम करतो, तर एक्सपोर्टमध्ये आपला एक माल असेल तर ते कोणती कोणती कंट्रीला जाणार, ते युएस साठी युएसला जाऊ शकतं की नाही, युरोपियन युनियनला जाऊ शकतो की नाही, गल्फ कंट्रीला चालेल की नाही, ते सर्व पण आपण बघू शकतो. हे ते पण आपण सिस्टम मध्ये प्रोव्हिजन करून दिली आहे. त्याच्यानंतर कृषीशास्त्र सल्लागार. तर हे अजून एक कसं आहे की आपले जे शेतकरी उत्पादक कंपनी असतात, ते शेतकऱ्यांसोबत खूप म्हणजे क्लोजली काम करतात. तर त्यासाठी त्यांना काही कृषीशास्त्र सल्ला पाहिजे असेल तर ते पण आपण त्यांना देऊ शकतो. आणि ते पण आपण शेतकरीला मोबाईल ऍप देतो आणि मोबाईल ऍप मध्ये आपण त्यांना नोटिफिकेशन सेंड करू शकतो किंवा त्यांना काही लेख सेंड करू शकतो की तुम्ही असं असं छाटणी करा, तुम्ही असं असं खत औषधे टाका. तर ते पण एक मोठा आपल्याला ऍडव्हान्टेज होतो. आणि आणि त्याच्यामध्ये जे कृषी आहे त्यांचं पण शिक्षण होऊन जातो. त्याच्यानंतर बाजार सल्लागार. तर ह्याच्यामध्ये पण कसं आहे की आता जेव्हा आपण सॉफ्टवेअर आपण जे सॉफ्टवेअर वापरतोय, त्याच्यामध्ये पण आपण हे शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकऱ्यांना दोघांना पण मार्केटचं इन्फॉर्मेशन पण दाखवतो की नेमकं मार्केट कुठे चाललंय. आता मी टमाटे उगवतो, तर टमाट्याचा काय रेट चालू आहे, टमाट्याचा किती म्हणजे आवक जावक चालू आहे मार्केटमध्ये. तर म्हणजे त्याप्रमाणे आपलं म्हणजे रेट ठरतात. तर त्यासाठी आपण बाजारचा सल्लागार पण देऊ शकतो शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर कापणी प्रमाण अंदाज, की ह्याच्यामध्ये बेसिकली म्हणजे काय की आपला हार्वेस्ट निघणार आहे, आपली किती क्वांटिटी निघणार आहे. तर ते पण सर्व आता आता ह्या टायमाला जेव्हा पण आपण सॉफ्टवेअर वापरत नाही, आपल्याला माहितच नसतो की आपला किती क्षेत्रभाग आहे किंवा किती एकूण आपल्याला टनेज निघेल. पण आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा सॉफ्टवेअर मध्ये सर्व एंट्री करतो, आपल्याला कधी पण आपण बघू शकतो की त्याचा किती अंदाज लावू शकतो की हा इतका मला ह्या तारखेला 10 टन माल येऊ शकतो, किंवा लेट्स से आपण 1 मार्चला मला 20 टन माल येऊ शकतो. आपण त्या प्रमित्ताने आपण ऑर्डर पण घेऊ शकतो. पुढे जेव्हा आपण लोकांना पाठवतो किंवा त्यांचे ऑर्डर घेतो, तर आपण त्या पद्धतीने आपण त्यांचा ऑर्डर पण घेऊ शकतो. तर ते पण एक अजून एक मोठा ऍडव्हान्टेज असतो. आणि कापणी नियोजन, आपण ते पूर्ण एंड टू एंड मॅनेज करू शकतो की नेमकं ते कसं होईल, कसं मॅनेज होईल, ते सर्व आपण मॅनेज करू शकतो. तर ते पण अजून एक मोठा ऍडव्हान्टेज आहे. आणि ते एक झालं. आता पूर्व कापणी ह्याच्यामध्ये आपण पूर्ण एंड टू एंड असं सिस्टम बनवलं आहे. त्याचा मी तुम्हाला डेमो पण देईल. पण ह्याच्या आधी तुम्हाला मी हे पण सांगू इच्छितो की जे आपले कापणी नंतर पण आपण काय काय करतो. तर कापणी नंतर बेसिकली म्हणजे पोस्ट हार्वेस्ट ज्याला आपण म्हणतो. तर आपण प्रत्येक वेळी वाहन ट्रॅकिंग, जेव्हा पण आपली हार्वेस्टिंग होते, तर आपला कधी कधी आपली स्वतःची गाडी जाते किंवा शेतकरी स्वतःचा गाडी घेऊन येतो. पण कदाचित जेव्हा आपली शेतकरी उत्पादक कंपनी असते, तर जनरली आपणच आपली गाडी पाठवतो. तर त्याची रिअल टाइम ट्रॅकिंग पण आपण करू शकतो की म्हणजे आपली गाडी आहे तर ते कुठे चालली आहे, ते म्हणजे कुठे म्हणजे जास्त थांबली तर नाही, ते सर्व आपण बघू शकतो. त्याच्यानंतर
परत जेव्हा माल हार्वेस्ट होऊन किंवा माल कापणी करून आपलं प्रिमाइस मध्ये येतो, आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये येतो, फॅक्टरीमध्ये येतो, तर त्याच्यानंतर परत आपण त्यांचं गुणवत्ता मूल्यांकन करू शकतो, की म्हणजे त्याची काय क्वालिटी आहे. म्हणजे आपण शेतकरीला म्हटला होता की मी ग्रेड ए देणार, म्हणजे ए क्वालिटीचा माल देणार, पण ते ग्रेड ए चा खरंच आलाय का, की ते ग्रेड बी चा येऊन गेलाय, तर ते पण आपण बघू शकतो. आणि प्रत्यक्ष वेळी शेतकरीला माहिती देणे, तर हे सर्वात क्रिटिकल म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट आपण म्हणू शकतो सॉफ्टवेअरचा ऍडव्हान्टेज इथे येतो, की आपण जसंच ते माल घेतो, आपल्या ताब्यात घेतो, लगेच आपण शेतकरीला मेसेज करतो, की हा ह्या कंपनीने तुमचा ह्या इतका माल आता आपल्या ताब्यात घेतलाय, आपला इन्वर्ड केलंय, ह्या ग्रेडचा माल इन्वर्ड झालाय आणि अकॉर्डिंगली त्याचा किती पेमेंट होईल ते पण आपण त्यांना सांगतो, की लेट्स से आता टमाटे तुम्ही 100 किलो टमाटे दिले आणि 100 किलो टमाटेमध्ये 20 रुपये पर किलोनी ते माल घेतलंय, तर एकूण तुम्हाला 20,000 रुपये पैसे हे शेतकरी उत्पादक कंपनी देतील. तर हे पण आपण सर्वात आधी एक शेतकऱ्याला मेसेज सेंड करतो. तर हे पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ॲट द सेम टाईम आपण जे आपल्या शेतकऱ्यांकडे ॲप असतो, तर त्या ॲपमध्ये पण त्यांना दिसत राहतो, की मला नेमकं म्हणजे मला कोणत्या तारखेला किती पैसे येणार आहे किंवा किती माल माझा झाला घेतलाय शेतकरी उत्पादक कंपनीने किती मला पैसे भेटणार आहे. तर आपल्याला ते पेन एंड पेपरवर किंवा म्हणजे वहीवर लिहायची गरज नाही शेतकऱ्याला. त्याला ॲपमध्ये कधी ते ओपन करून बघू शकतो. कारण की तुम्ही पण बघितलं असं असेल, की आपण वहीवर जेव्हा लिहितो, तर ते कधी-कधी ओळी होऊन जाते किंवा लेट्स से कधी-कधी ते त्याचा फाटून जातो, पेपर फाडून जातो. तर ह्याच्यामध्ये आपण डिजिटल ट्रान्झॅक्शन पूर्ण रेकॉर्ड करू शकतो. त्याच्यानंतर आपण स्टॉकचं व्यवस्थापन पण करू शकतो, की नेमकं माझ्याकडे आता ह्या तारखेला किती स्टॉक अवेलेबल आहे. आता मी टमाटे म्हटलं तर माझ्याकडे माझ्या फॅक्टरीला किती स्टॉक अवेलेबल आहे. ते पण आपण रिअल टाईममध्ये जसंच आपला शेतकरीचा माल येतो ऑटोमॅटिक ते स्टॉकमध्ये ॲड होऊन जातो. तर आपल्याला इमिडिएटली कोणता पण माणूस म्हणजे सांगू शकतो, की किती आपल्याकडे स्टॉक आहे. तर ते पण एक आपण फीचर करून दिलंय. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सर्व व्यवहाराचे जितके पण ट्रान्झॅक्शन होत आहे सिस्टममध्ये त्याचे कम्प्लीट डिजिटल ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड ठेवतो. दॅट इज डिजिटल नोंदणी करतो आणि ते कधी पण कोणी पण इंटरफेअर किंवा ते डिलीट करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये काय झोलझाल करू शकत नाही. ते ऑनलाईन मेंटेन होतो आणि ते कोणाला पण म्हणजे ऍक्सेस नसतो. त्यांना फक्त व्ह्यू ऍक्सेस असतो. तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे पैशाचा हिशोब सर्वात क्रिटिकल फॅक्टर. आपला जेव्हा पण शेतकरी उत्पादक कंपनी असते ते शेतकरीचीच कंपनी असते. तर त्यासाठी शेतकऱ्यांचे पैशाचा हिशोब पूर्ण म्हणजे आपण त्याच्यामध्ये ठेवतो, की नेमकं कोणत्या तारखेला किती शेतकऱ्याला किती पैसे भेटले आणि एकूण त्याला किती पैसे द्यायचे आणि ते सर्व आपण ट्रान्झॅक्शन ठेवतो, रेकॉर्ड ठेवतो. त्याच्यानंतर वाहनचे पण जे पैसे असतात, जे आपले स्वतःचे वाहन असतात किंवा लेट्स से आपण बाहेरून रेंटमध्ये घेतो, रेंट थ्रू घेतो, तर त्याचं पण आपण पूर्ण डिटेल ठेवतो, की कोणत्या तारखेला कोणती वाहन कुठे गेली, किती किलोमीटर फिरली, त्याच्यामध्ये त्याचा किती पैसे झाले, ते आपण त्याचा पण रेकॉर्ड करू शकतो. ऍट द सेम टाइम आपण वाहन व्यवस्थापन, तर आपण जे जे आपली व्हेकल असतात किंवा लेट्स से आपली हायर्ड व्हेकल असतात, वाहन असतात, त्याचं पूर्ण आपण मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन करू शकतो. तर ते पण एक अजून ऍडव्हान्टेज असतो सॉफ्टवेअरमध्ये. आणि आपण जे कॅरेटमध्ये आपण पूर्ण माल विक्री करतो किंवा म्हणजे म्हणजे शेतकरीकडून घेतो, तर त्याचं नेमकं आपले स्वतःचे कॅरेट असतील म्हणजे एसक्यू स्टॉक किपिंग युनिट असतील, तर ते कुठेच म्हणजे कोणता कॅरेट कुठे चाललाय, किती क्रेट म्हणजे बाहेर चालले, किती क्रेट परत येत आहे, त्याचा हिशोब लागतोय का, तर ते पण आपण क्रेट व्यवस्थापन पण कापणीनंतरच्या प्रोसेसमध्ये करतो. तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही असं बघाल तर पूर्ण एंड टू एंड सिस्टम इथे कव्हर होऊन जाते. त्याच्यानंतर विक्री व्यवस्थापन, तर ह्याच्यामध्ये आता जेव्हा कोरोना झाला तुम्ही बघितलं असेल की खूप काय जे शेतकरी होते ते स्वतः इथे सिटीला यायचे आणि त्यांचा माल विकायचे. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा येत होता की त्यांना आधी माहित पडायचं नाही की ते किती त्यांना किती माल घेऊन यायचा. तर त्यासाठी आपण एक ई कॉमर्स ऍप पण बनवलंय. हे म्हणजे स्पेशली शेतकरी उत्पादक कंपनी किंवा ऍग्री बिझनेस असतात, जे स्मॉल अँड मीडियम शेतकरी उत्पादक कंपनी असतात, त्यांच्यासाठी आपण ई कॉमर्स ऍप पण बनवलाय, जे ह्याच्यामध्येच इंटिग्रेटेड पार्ट आहे त्याचा. तर त्याच्यामध्ये आपण सर्व आपले जितके पण कस्टमर्स आहे त्यांना आपण ते ऍप देऊ शकतो. ते इन्स्टॉल करतील, ते ऍप थ्रू ते तुम्हाला ऑर्डर टाकतील. ऑर्डर टाकल्यानंतर तुम्हाला रिअल टाइम मध्ये माहित पडेल की नेमकं मला उद्यासाठी किती ऑर्डर करायचंय. तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही आज त्यांची हे शेतकरीकडून माल विकून घेणार किंवा प्रोक्युरमेंट करणार. तर हे पण आपल्याकडे असतो. त्याच्यानंतर पेमेंट. आता जेव्हा आपण ई कॉमर्स मध्ये काम करतो, तर जेव्हा आपला ऑर्डर येत आहे त्याच्यामध्ये तुम्ही पेमेंटचं पण व्यवस्थापन करू शकता, की नेमकं ते कस्टमरनी ग्राहकने पेमेंट दिले का,
पेमेंट दिलं तर आपल्याकडे ऑनलाईनचं पण फीचर आहे, आपण ऑनलाईन पेमेंट पण घेऊ शकतो, जे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये येईल. तर तुम्हाला फिजिकली कॅश कलेक्ट करायची गरज नाही, इमिजिएटली तुम्हाला बँकच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील. त्याच्यानंतर वस्तू पाठवण्याचे व्यवस्थापन, की म्हणजे कोणता माल कुठे पाठवायचा आहे, कोणाला पाठवायचा आहे, ते पण आपण प्रोव्हाइड करतो, की म्हणजे नेमकं आता ऑर्डर तर आले, पण नेमकं हे ऑर्डर कुठलं आहे, कुठे म्हणजे ह्या ऑर्डर मध्ये काय काय टाकायचंय, कुठे सेंड करायचंय, ते सर्व पण आपण ह्या सिस्टम मध्ये करतो. आणि परत स्टॉक व्यवस्थापन, की म्हणजे नेमकं माझ्याकडे किती स्टॉक शिल्लक आहे, अकॉर्डिंगली मी किती ऑर्डर घेऊ शकतो, ते सर्व पण आपण हे करतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक युनिक एक फीचर आता रिसेंटली आता आलंय, की नो युअर फार्मर, की म्हणजे जेव्हा हे स्पेशली ग्राहकसाठी असतो, की जे जे ग्राहक आपला माल खातोय, तर त्याला माहित पडतोय की ते कोणते शेतकरीचा माल खातोय. तर ते पण आपण सिस्टम मध्ये आपण कन्सिडरिंग आपल्याकडे पूर्ण एंड टू एंड आपल्या सर्वांची नोंदणी आहे आणि सर्व ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड आहे. आपण जे माल विकतोय, आपण ते ग्राहकाला हे पण सांगू शकतो, की ते कोणते किसाना म्हणजे कोणते शेतकरीचा माल खातोय, ते कोणत्या तारखेला त्याची हे कापणी झाली होती, ते जेव्हा कापणी झाली होती तर तेव्हा कसं दिसायचा, आता कसं दिसतोय. तर ते अकॉर्डिंगली ते म्हणजे इट्स अ कॉन्सेप्ट, त्याला नो युअर फार्मर म्हणतात. तर हे पण आपण करू, त्याचा मी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला ह्याच्यामध्ये देतो. आपलं जेव्हा मी सॉफ्टवेअरचा डेमो देईल. आणि त्याच्यानंतर नफा आणि तोटा स्टेटमेंट. तर आता ह्याच्यामध्ये आता हे पूर्ण आपण जे बिझनेस मॅनेज करतोय, त्याच्यामध्ये आपलं बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस, आपले सर्व रिपोर्ट, की नेमकं माझा बिझनेस वाढत चाललाय की कमी होत चाललंय, ते पण आपण रिअल टाइम मध्ये तुम्हाला रिपोर्ट पण देऊ शकतो. तर तुम्हाला सेपरेटली त्याच्यासाठी माणूस ठेवायची गरज नाही. ते सिस्टम ऑटोमॅटिकली जनरेट करून देते. तर त्याच्यामध्ये हे पण ऍडव्हान्टेज असतो. तर तुम्ही आता जेव्हा बघणार, आता मी जे म्हणलो पूर्व कापणी, कापणी नंतर आणि विक्री व्यवस्थापन, हे तिघांमध्ये जेव्हा तुम्ही बघितलं, तर ह्याच्यामध्ये आपल्याला बियाणे ते जेवणाच्या प्लेट पर्यंत सर्व क्रियाकलाप आपण व्यवस्थापन करू शकतो. आणि त्याच्यासाठी एक संपूर्ण सॉफ्टवेअर आपण बनवलंय. तर हे एक सॉफ्टवेअर एंड टू एंड सॉफ्टवेअर ज्याला आपण म्हणतो, ते आपण बनवलंय. त्याच्यामध्ये आपण पूर्ण म्हणजे डिजिटल ट्रान्झॅक्शन करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये म्हटलं तर ग्राहक आपलं म्हटलं तर आता आपल्याकडे सह्याद्री फार्म्स, सर्वांना सह्याद्री फार्म्स माहिती आहे. ते सह्याद्री फार्म्स म्हणजे इंडियाची, भारतातली सर्वात मोठी शेतकरी उत्पादक कंपनी आहे. तर ते आपले कस्टमर आहे. त्याच्यानंतर जॉन डिअर, तुम्हाला माहित असेल, जॉन डिअर ट्रॅक्टर खूप फेमस आहे, ते पण आपले कस्टमर आहे. आणि अजून एक दोन एफपीओ जे आपले पुणेमध्ये काम करतात, त्यांचे पण आपले कस्टमर्स आहे. आणि ह्याच्यामध्ये आपलं बघितलं तर जवळपास आपल्याला 1 वर्ष होत आलंय, की आपण हे सॉफ्टवेअर डिप्लॉय केलंय. आणि आपल्याकडे आता 8,000 शेतकरीचा डेटाबेस आहे. आपल्याकडे 8,000 शेतकरी आपल्याला माल पाठवत आहे. जवळपास आपण 1.2 लाख मेट्रिक टनचा माल खरेदी केलाय ह्या 1 वर्षामध्ये. जवळपास आपल्याकडे जेव्हा आपलं म्हणजे सीझन असतं, म्हणजे आपण जनरली डिसेंबर आणि हे जानेवारी जेव्हा आपलं पीक सीझन असतो, तर त्याच्यामध्ये आपण जवळपास 600 टन पर दिवसाला म्हणजे खरेदी करतो. त्याच्यानंतर आपल्याकडे जेव्हा मी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म तुम्हाला जे म्हटलो, दिवसाला 500 ऑर्डर येतात ते प्लॅटफॉर्म मध्ये, जे आपले सह्याद्री फार्म्स, विनग्रो ॲग्रीटेक ते सर्व म्हणजे कस्टमर पर्यंत पोहोचवतात. दिवसाला असं म्हटलं तर 10 लाखाचा आपल्याला डेली सेल असतो, जे आपण एंड ग्राहकाकडे पाठवतो. आणि जवळपास आपल्याकडे 11,000 आपले ग्राहकाची नोंदणी आहे. तर हे तुम्ही बघू शकता, की हे तेव्हाच पॉसिबल होईल, इतकं आपण मोठ्या प्रमाणे जेव्हा आपण काम करतो. तर हे विदाऊट सॉफ्टवेअर शक्य नाहीये, कारण की त्यासाठी आपल्याला खूप जास्त मॅनपॉवर लावायला लागेल, खूप जास्त माणसं लावावी लागतील. पण सॉफ्टवेअर थ्रू हे सिस्टम म्हणजे म्हणजे हे पूर्ण सिस्टम एकदम म्हणजे तुम्ही 1 किंवा 2 माणसे पण तरी ठेवले, तरी पण ते सर्व मॅनेज होऊ शकतो. तर ते ऍडव्हान्टेज आहे सॉफ्टवेअरचा. आणि कॉस्ट पण जास्त नसतो. आणि ह्याचा सॉफ्टवेअरचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज म्हटलं तर हे, की कधी पण जे पण शेतकरी उत्पादक कंपनी असते, त्यांचा एक सीझन असतो किंवा 2 सीझन असतो, ते 12 मासी काम करत नाही. म्हणजे ते म्हणजे जानेवारी ते मार्च पर्यंत काम करतील, त्याच्यानंतर मार्च ते डिसेंबर पर्यंत काम करत नसतील. तर त्यासाठी आपण सॉफ्टवेअर पण असंच बनवलंय, की जितका तुम्ही युज करताय तेवढाच तुम्ही पे करणार. असं नाही की तुम्ही 12 महिने पे करणार ते सॉफ्टवेअरला. तुम्ही फक्त 3 महिने पे करा, जे 3 महिने तुमचं काम चालू आहे तेव्हाच तुम्ही पे करा. तर ते एक ऍडव्हान्टेज असतो. मी तुम्हाला एक केस स्टडी सांगतो सह्याद्री फार्मची. तर सह्याद्री फार्म्स जवळपास 300 कोटीची कंपनी होती जेव्हा आपला सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट झाला नव्हता. त्यांच्याकडे भरपूर काम सर्व मॅन्युअली व्हायचे, ते माणसे लावायचे आणि काम करायचे. आणि भरपूर मोठा काम चालू होतं. आणि पण विलास जी आहे, जे संस्थापक आहे सह्याद्री फार्मचे, त्यांचं एक असं विजन होता त्यांचं एक, की सॉफ्टवेअर थ्रूच आपण बिझनेसला वाढवू शकतो. तर त्यासाठी आपण त्यांना भेटलो, आपण त्यांना सॉफ्टवेअर दिला. आणि त्याच्यानंतर त्यांची विजन इतकी स्ट्रॉंग होती, की त्यांनी सॉफ्टवेअर असं इम्प्लिमेंट केलं,
केला आणि आपलं सॉफ्टवेअर त्यांनी वापरलं, की आता ते जे 300 कोटीची कंपनी होती, ते आता जवळपास 550 कोटीची कंपनी झाली. जवळपास तुम्ही म्हणू शकता 40 ते 50% ग्रोथ झालाय त्या कंपनीचा. ते त्यामुळेच झालं, की त्यांचा व्हिजन खूप स्ट्रॉंग होता, पहिली गोष्ट. सेकंडली आपण जे सॉफ्टवेअर थ्रू त्यांचं काम खूप सोपं करून दिलं. तर ते पण आपलं हे एक ॲडव्हांटेज झाला. तर आता मी एक काम करतो, मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देतो, की काम ॲक्चुअली आपण जेव्हा हे म्हणतोय, की सॉफ्टवेअर, तर ते सॉफ्टवेअर कसं चालतो. बिभीषण माझा हे ब्लँक दिसतंय स्क्रीन दिसतोय का? दिसतंय दिसतंय दिसतंय. कंटिन्यू ओके, करा. ठीक आहे. ठीक आहे. आता हे बघा, हे सर्व आपल्याला मी तुम्हाला एक आता डेमो देतो ह्याचा. तर बेसिकली हे आपलं डॅशबोर्ड आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात आधी हे आपलं इंग्लिशमध्ये आता चालतोय, पण आपण हे सिमिलरली आपण मराठी आणि हिंदीमध्ये पण आता कन्व्हर्ट करतोय. तर कोणाला पण वापरायचं असेल, तर ते मराठीमध्ये पण वापरू शकता आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये पण वापरू शकता. आणि आता आपण ह्याच्यामध्ये पण काम करतोय, की जितकं पण हे डॅशबोर्ड ॲप मोबाईल ॲपमध्ये पण चालेल. तर ज्यांच्याकडे लॅपटॉप नाहीये किंवा ज्यांचे शेतकरी उत्पादक, ज्यांचे एफपीओ जे आहे, त्यांच्याकडे लॅपटॉप्स नाहीये किंवा कॉम्प्युटर नाहीये, तर ते मोबाईलमध्ये पण हे काम चालू शकतात. तर ते आपण सिस्टम का लावतोय आता. तर ह्याच्यामध्ये बेसिकली बघितलं तर दिस इज आपलं हे फार्मर रजिस्ट्रेशन आहे. तर जसं मी म्हटलो, त्याचं आपण फर्स्ट नेम काय, त्याचा पहिला नाव, त्याचा म्हणजे आडनाव, त्याचा युजर नेम, त्याच्यानंतर त्याचा फोन नंबर, त्याचा कोड, कंपनी कोड काय आहे, त्याचा ईमेल आयडी, त्याचा डेट ऑफ बर्थ काय, जेंडर, एज्युकेशन, आपण केवायसी डिटेल आणि बँक अकाउंट डिटेल. आपण बँक अकाउंट डिटेल का घेतो, कारण की आपल्याला ते त्याच्यामध्ये पेमेंट करायचे असते. तर ते आपण ते बेसिक माहिती घेतो शेतकरीची. जेव्हा आपण प्लॉटची पण डिटेल घेतो, की ते प्लॉटचं नाव काय आहे, ते कोणती कंपनी अंडर येतो, त्याचा प्लॉटचा एरिया किती आहे. त्याला आपण मॅपमध्ये, जसं मी म्हटलो, की आपण मॅपमध्ये असं जिओ टॅग पण करू शकतो. की म्हणजे वेन आय से जिओ टॅग म्हणजे काय, की आपण इथे लावू शकतो, की ह्या प्लॉटला ह्या लोकेशनवर हे प्लॉट आहे. तर ते पण आपण करू शकतो. त्याच्यानंतर आपण त्याचा गट नंबर, त्याचा सॉइल टाईप, ते सर्व आपण टाकू शकतो आणि त्याचा प्लॉटमध्ये कोणती व्हरायटी, कोणता पीक लावलाय आपण, त्याची पूर्ण माहिती टाकू शकतो, की त्याच्यामध्ये 15 ग्रेप व्हरायटी आहे, त्याची सोईंग डेट कोणती होती, त्याची हार्वेस्टिंग डेट कोणती, रजिस्ट्रेशन कोड. रजिस्ट्रेशन कोड म्हणजे काय, जे गव्हर्नमेंट, जस्ट इन केस हे प्लॉट गव्हर्नमेंटला रजिस्टर असेल, तर त्याचा काय रजिस्ट्रेशन कोड आहे, ते पण आपण सर्व टाकू शकतो. असंच आपण हे सर्व प्लॉट रजिस्टर करू शकतो. आणि जसं म्हटलो मी, की म्हणजे आपण सिस्टममध्ये हे पण प्रोव्हिजन करून दिली आहे, की जेव्हा तुम्ही ह्याचे क्वालिटी स्पेसिफिकेशन टाकणार, ह्याचे माहिती टाकणार, की म्हणजे जे ह्याचे हे आपण जे क्वालिटी स्पेसिफिकेशन टाकतो, आपण लगेच तुम्हाला सांगणार, की हे प्लॉट कोणते मार्केटला चालणार. तर आता हे जे आपण एक प्लॉट बघतोय P30, तर ह्याच्यामध्ये हे गल्फ कंट्रीला चालेल, रशियाला चालेल, पण आयडीला चालणार नाही. त्याच्यानंतर केएफला चालणार नाही, चायनाला चालून जाईल. तर असं आपण सर्व हे ऑटोमॅटिक करून देतो. तर हे तुम्हाला स्पेशली माणसं ठेवायची गरज नाही किंवा म्हणजे कॅल्क्युलेट करायची गरज नाही. ते ऑटोमॅटिक होऊन जाते. तर हे आपलं एक आपण जसं म्हटलं, शेतकरीची नोंदणी आपण करतो. त्याच्यानंतर शेतकरीची नोंदणी केल्यानंतर आपल्याला जेव्हा शेतकरीकडून माल घ्यायचा आहे, तर माल घेतला तर आपण त्यांना डायरेक्ट इथूनच फोन करायची गरज नाही. डायरेक्ट इथूनच आपण ऑनलाईन टाकू शकतो आणि त्यांना, शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये दिसेल. ह्याचा मी तुम्हाला एक्झाम्पल देतो एक. आता तुम्ही हे बघा, की मला टमाटे घ्यायचे होते. तर टमाटे तर मी इथे डायरेक्ट माझ्या सिस्टममध्ये, डॅशबोर्डमध्ये टाकून देतो, की मला ग्रेड सी म्हणजे प्युरीसाठी मला, दॅट इज अ टोमॅटो पेस्टसाठी टोमॅटो हवंय. मला ह्या लोकेशनला हवंय, दॅट इज मोहाडी. नाशिकमधलं एक गाव आहे मोहाडी, जिथे सह्याद्री फार्म सिच्युएटेड आहे. त्याच्यानंतर मला एकूण 40,000 क्रेट ह्याची मागणी आहे आणि मी त्यासाठी ₹4.5 प्रति किलो हे रेट देईल शेतकऱ्यांना. तर हे जे आपण फोन करून करून सांगतो शेतकऱ्याला किंवा शेतकरी आपल्याला कॉल करतात, ते करायची गरज नाही. आपण इमिजिएटली हे डॅशबोर्ड म्हणजे आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये टाकू शकतो. जितके पण आपले शेतकरी असेल, ज्यांच्याकडे ॲप असेल, लगेच त्यांना ते नोटिफिकेशन म्हणजे एक मेसेज येईल, की म्हणजे सह्याद्री फार्म्सला असं असं रिक्वायरमेंट हे मागणी आहे. तुम्ही ॲप उघडून तुम्ही बुकिंग करू शकता. त्याच्यानंतर ते शेतकरी बघतो, की हां ठीक आहे, आता 40,000 कॅरेटची रिक्वायरमेंट आहे. मी तुम्हाला 100 कॅरेट देतो. तर 100 क्रेट त्या ॲपमध्ये त्याचं टाकेल, की हां मी 100 क्रेट देईल. तर 100 क्रेट इंटू 4 हे जे 4.5 रुपये प्रति किलो रेट आहे. तर अकॉर्डिंगली त्याला त्याचा इमिजिएटली त्याचा रेट भेटून जाईल, की हां मला एकूण लेट्स से 45,000 ₹45,000 भेटणार आहे. तर आपण ते करून देतो.
ह्याच्या नंतर आपण जेव्हा डिमांड टाकली, जेव्हा आता शेतकरी माल घेऊन येतोय, तर ते मालचं आपण इनवर्ड पण करतो. इनवर्ड म्हणजे नेमकं काय, की ते जे माल आहे ते आपण आपल्या ताब्यात घेतोय, आपल्या स्टॉकमध्ये टाकतोय. तर ह्याच्यामध्ये बेसिकली जेव्हा पण आपलं हे असतो, शेतकरी बुकिंग करतो, इमिजिएटली आपल्याला इथे दिसतो, ह्याच्यामध्ये तुम्ही इथे बघणार, की माझ्याकडे 40,000 कॅरेटची बुकिंग होती, पण त्याच्यामधले फक्त 8,000च आले. तर मॅनेजमेंट जे शेतकरी उत्पादक जे एफपीओचे मॅनेजमेंट असतात, ते लगेच बघू शकता, की म्हणजे नेमकं मी ऑर्डर तर 40,000 क्रेडिटचा टाकला होता, मागणी केली होती, पण त्याच्यामध्ये इतकंच माल येतोय. तर मी लगेच म्हणजे दुसऱ्या मार्केटला पण जाऊ शकतो, दुसऱ्या मार्केटला पण हे लाईफ म्हणजे हे डिमांड टाकू शकतो, मागणी करू शकतो. तर असं तुम्हाला इमिजिएटली समजून जाईल, की नेमकं कुठे मला किती हे माल पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा माल बुकिंग होते, त्याच्यामध्ये आपण इथे हे पण करू शकतो. हे तुम्ही बघा, इथे मी तुम्हाला हे दाखवतो. बिभीषणजी, माझा एक ब्लॅक कलरचा स्क्रीन दिसतोय का? हा दिसतोय सर, दिसतोय. त्यात एक हो. रिसिप्ट आहे एक छोटी. हा, राईट. तर आपण जेव्हा पण शेतकरी, जसं मी म्हटलो, की आपण डिजिटल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड ठेवतो. पण जेव्हा शेतकरीला हे फिजिकल रेकॉर्ड पण लागत असेल, की मला फिजिकली पण बघायचंय, कारण की बऱ्याच वेळी शेतकरी असं म्हणतो, की नाही मला बघायचंय, फिजिकल पण बघायचंय. तर त्यासाठी आपण जसंच ते शेतकरी माल आपल्याला बुकिंग करतो, इमिजिएटली आपण हे गेट पास म्हणतो आपण ह्याला. तर गेट पास म्हणजे काय, की जेव्हा ते शेतकरी इथे येईल, तर हे जेव्हा गेट पास दाखवेल किंवा आपल्या मोबाईल ॲपमध्ये त्याची बुकिंग दाखवेल, त्याला आतमध्ये एंट्री भेटून जाईल. तर अच्छा ह्याच्यामध्ये सर, बेसिकली झूम करा थोडा. ओके. दिसतोय आता? आता दिसतंय, आता दिसतंय. ओके. हां. तर ह्याच्यामध्ये परत आपण आता हे इंग्लिशमध्ये, पण आपण हे मराठी आणि हिंदीमध्ये पण करू शकतो. तर ह्याच्यामध्ये बेसिकली आपलं हे टाकतो, की म्हणजे हे जे पण एफपीओ आहे, त्याचा आपण लोगो टाकतो इथे. आता हे सह्याद्री फार्मचं आहे. तर सह्याद्री फार्मचं इथे मी दाखवतोय. त्यांचं पूर्ण नाव, त्यांचा ॲड्रेस, त्याच्यानंतर कोणती तारखेचा गेट पास आहे आपण ते दाखवतो. ते जे फार्मरचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर, जसं आपला आधार कार्ड असतो, तसंच एक फार्मरचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो, ज्याला आपण फार्मर कोड म्हणतो किंवा शेतकरी कोड. तर ते काय आहे? ते गेट पास हे जे ट्रान्झॅक्शन आहे, त्याचा युनिक आयडी काय आहे ते पण आपण इथे दाखवतो. आणि ते शेतकरीचं नाव सुदाम संपत गायकर, हे फार्मर कोणता, त्याचा कोणता प्लॉट मधून माल येतोय हे इथे दिसतोय. काही सर्टिफिकेशन असेल तर ते इथे दाखवतो. काही सील नंबर बेसिकली काय असतो, की सील नंबर अगेन एक सर्टिफिकेशनचा प्रकार असतो. जेव्हा आपण ग्रेप्स मध्ये काम करतो, द्राक्षमध्ये, तर त्याच्यामध्ये एक सील नंबरचा प्रकार असतो, ते आपण इथे टाकू शकतो. कोणता ड्रायव्हर हार्वेस्ट करायला गेला होता, त्याचं एक कोणता ड्रायव्हर आपली गाडी घेऊन गेला होता, तर ते इथे आपण टाकतो. कोणता हार्वेस्टर म्हणजे म्हणजे आपला माणूस तिकडे कापणी करायला गेला होता, ते पण आपण टाकू शकतो. ॲग्रोनॉमिस्ट म्हणजे ते हे कोण बघत होतं, ते ॲग्रोनॉमिस्ट आपण इथे टाकू शकतो. त्याचा ॲड्रेस काय आहे, घोटी आपण टाकू शकतो. हे घोटीचा शेतकरी आहे. ते कोणता माल घेऊन येतोय, तर टमाटे केशर व्हरायटी घेऊन येतोय. किती कॅरेट घेऊन येतोय, तर 50 कॅरेट घेऊन येतोय. कोणत्या गाडीमध्ये घेऊन येतोय आणि किती नावा, जस्ट इन केस ते हार्वेस्टर सोबत काही आपले लेबर गेले असतील, तर ते पण दिसतो. आणि ते कुठे घेऊन आलाय, तो मोहाडीला घेऊन आला, ते सर्व आपण इथे देतो. तर हे आपल्याकडे सिस्टम मध्ये प्रोव्हिजन दिली आपण. ह्याच्यानंतर आता जेव्हा माल इथे आला आपल्याकडे, त्याच्यानंतर आपण आपल्या ताब्यात घेतली, तर त्याच्यामध्ये आपण बेसिकली त्याचा रेकॉर्ड करतो, की म्हणजे त्याचा किती आपल्याकडे शेतकरी तर सांगितलं होतं, की ते 50 देणार आहे. पण त्यांनी खरंच 50 आणले का, की त्यांनी जास्त घेऊन आला ते. तर ते पण आपण इथे बघतो. आणि इथे पण आपण प्रोव्हिजन असं दिली आहे, की आपला व्यवहार करताना शेतकरी असं म्हटलं, की मी ए ग्रेडचा तुम्हाला माल देणार. पण कदाचित असं झालं, की ते बी ग्रेड माल घेऊन आला किंवा लेट्स से सी ग्रेड माल घेऊन आला. तर इथे पण आपण लगेच इथे टाकू शकतो, की नेमका कोणता ग्रेड सी चा व्यवहार झाला होता. पण ते असं तर नाही झालं, की ग्रेड ए चा माल घेऊन आला. ते आपण टाकतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एसक्यू म्हणजे नेमकं 50 घेऊन आला होता, पण 50 चा व्यवहार झाला होता, पण ते 60 घेऊन आला किंवा लेट्स से 40च घेऊन आला. ते आपण इथे टाकतो. कोणता एसक्यू कॅरेट 20 केजीचा कॅरेट घेऊन आला किंवा लेट्स से 7 केजीचा कॅरेट घेऊन आला, ते आपण इथे टाकतो. एसक्यूचा टेर वेट म्हणजे त्याचा कॅरेटचा वजन काय आणि ग्रॉस वेट, म्हणजे सर्व म्हणजे माळ सोबत काय वेट आहे त्याचा. तर ऑटोमॅटिक त्याचा आपल्याला इथे रेकॉर्ड करून देतो, की तुम्हाला एक इथे लाईव्ह जे ऑलरेडी झालंय त्याचा मी डिटेल दाखवतो. तर हे बघा, हे शेतकरी आला होता पल्लवी भिका दिंडोरी विलेजची होती. ते टमाटे घेऊन आली होती. आणि फार्म वेट ह्यांचा 4,500चा फार्म वेट होता. आणि वेट लॉस त्याच्यानंतर नेट वेट त्यांचा जवळपास फक्त 1,720च झाला. कारण की मध्ये त्यांचा भरपूर वेट लॉस झाला, म्हणजे कारण की ते हे झालं असं, म्हणजे मागून यायचं सिगारी. आणि अजून ते म्हणजे क्रेडचा पण वेट लॉस झाला त्याच्यामध्ये. त्यासाठी एकूण मला जे पैसे करायचे, पैसे पेमेंट करायचे, ते फक्त 1,488 वर करायचे. तर ह्या आपल्याकडे कम्प्लीट डिजिटल रेकॉर्ड असतो. आणि जस्ट इन केस आपल्याला काय
हे बघा, हे अजून एक स्लिप आपण जनरेट करून देतो. तर हे ते होती गेट पास. पण जेव्हा आपण माल घेतला, आपल्या ताब्यात घेतला, तर त्याच्यासाठी पण एक प्रूफ पाहिजे शेतकऱ्याला. तर ते आपण ॲपमध्ये त्यांना दाखवतो आणि त्यांना एक टेक्स्ट मेसेज पण सेंड करतो. पण जस्ट इन केस त्यांना हे पण पाहिजे असेल, फिजिकल पेपरवर पण साइन करून पाहिजे असेल, तर हे सर्व सिमिलरली आपण सर्व डिटेल टाकतो. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, की एकूण 1728 ह्याचा इतकं फायनल वेट इन्व्हर्ट झालंय. त्याचा क्वालिटी एक्सेप्टेड रिमार्क आहे. आणि इथे आपण साइन करून म्हणजे ते आपला शिक्का लावून त्याला देऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये शेतकरीकडे हे पण रेकॉर्ड असतो, की हा माझा माल एक्सेप्टेड झालाय. तर हे आपण बघतो. तर तुम्ही असं बघणार आता, की एंड टू एंड शेतकरीला पूर्ण ट्रान्सपरन्सी भेटते. म्हणजे एकदम म्हणजे पारदर्शक सिस्टम बनलंय, की कधी पण शेतकरीला आपण धोका देऊ शकत नाही आणि शेतकरी उत्पादक कंपनीचं काम पूर्ण सोपं होऊन जातो. त्याच्यानंतर जसं मी म्हटलो, की व्हेइकल ट्रॅकिंग. तर जे पण आपली गाडी बाहेर फिरत असेल, तर तिला आपण लगेच मॅपमध्ये बघू शकतो. तर इथे मॅपमध्ये जे पण गाडी लाईव्ह असेल, ते इथे तुम्हाला दिसणार. त्याच्यानंतर आता हे झालं आपलं काम, की आपण त्यांना माल घेऊन आणला. आता आपल्याकडे हे जसं मी म्हटलो, की आपल्याकडे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म पण आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो. तर आपल्याला जितके पण ऑर्डर येतात, की आपल्याकडे एक सिंपल ॲप आहे. मी ॲप तुम्हाला आता दाखवू शकत नाही, पण मी स्क्रीनशॉट नंतर मी आनंदजीला सेंड करेल. तर कारण की ते ॲक्चुअली ते लॅपटॉपला कनेक्ट होत नव्हतं. तर कसं असतं, की जे ॲप आपण हे टाकतो, म्हणजे आपण ॲपमध्ये हे टाकतो, की हां, माझ्याकडे हे माल उपलब्ध आहे. माझ्याकडे ॲपल, टमाटे, हे चिकू सर्व अवेलेबल आहे. तर ते आपले ग्राहक ऑर्डर टाकतात आणि जेव्हा ते ऑर्डर टाकतात, आपल्याला इमिडिएटली इथे भेटून जातो. ते आपल्या सिस्टममध्ये भेटतात, की नेमकं बघा, इथे आता कृष्णा फ्रुट्स, भीमसेन यादव, वसीम खान, भीमसेन यादव हे सर्वांनी आपले ऑर्डर टाकले. ह्याच्यानंतर आपण त्याला ऑर्डर जेव्हा ते टाकतात, आपल्यावर ते आपण ते कन्फर्म करू की नाही. कारण की कसं असतं, कधी-कधी आपल्याकडे टमाटे तर म्हणजे किंवा ॲपल म्हटलं तर ॲपल कसं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये हे होत नाही. आपला हिमाचलमधून किंवा जम्मूमधून इथे घेऊन यावं लागतो आणि त्याच्यामध्ये कदाचित आपल्याकडे कधी-कधी शॉर्टेज असते. तर नेमकं मी कोणत्या लोकांना देणार? मी कारण की कसं कधी-कधी असं असतो, की माझा कोणता ग्राहक खूप म्हणजे व्ही-आय-पी ग्राहक असतो, की म्हणजे माझा स्पेशल ग्राहक आहे. कधी-कधी असे ग्राहक आहे, की ते पैसे टाईमावर देत नाही. तर त्याचा आपण ऑर्डर रिजेक्ट पण करू शकतो, की नाही मला ह्याचा ऑर्डर घ्यायचाच नाही. तर आपण ते करतो. त्याच्यानंतर आपण इथे सर्व ते बघायचं असेल, की ऑर्डरमध्ये नेमकं काय-काय आलंय. तर तुम्ही हे पण बघू शकता, की हे जे आपल्या कृष्णा फ्रुट्स होते, याचा मी त्याच्यावर क्लिक करून त्याचा इन्व्हॉइस बघितला. तर तुम्ही आता बघू शकता, की त्यांनी पिअर आपलं हे नाशपती ज्याला आपण म्हणतो, ते ऑर्डर केलंय आणि नागपूर ऑरेंज म्हणजे आपलं संत्री, हे दोघी पण ऑरेंज ऑर्डर केले. त्याचं एकूण पेमेंट जवळपास 2,400 चा झालाय आणि त्यांनी आता म्हणजे त्याचं पेमेंट हे तुम्ही पेमेंट पण बघू शकता. जस्ट इन केस त्यांनी पेमेंट केली असेल, तर तुम्हाला इथे लगेच भेटून जाईल, की पेमेंट झाली याची. पण आता ह्यांनी पेमेंट नाही केली. हे कॅश ऑन डिलिव्हरी दॅट इज ते जेव्हा ते आपला माल पोहोचेल तिकडे तेव्हा ते पेमेंट करणार आहे. तर त्यासाठी इथे पेमेंट दिसत नाहीये. मी तुम्हाला हे पण दाखवतो, की ज्यांनी पेमेंट केलं असेल, तर मी त्याचं हे पण दाखवतो. हे बघा. तर हे एक ऑर्डर आहे जे जहागीर हाऊसिंग गोलदार ह्यांनी ऑर्डर केलंय. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, की ह्याचा इन्व्हॉइस ह्यांनी पण बनाना म्हणजे केळी ऑर्डर केली होती. आपले डाळिंब ऑर्डर केले होते आणि बनाना परत केळी ऑर्डर केली होती. ह्याचा 3,200 चा ऑर्डर झाला होता. आणि ह्यांनी पेमेंट पण रेकॉर्ड केली. ह्यांनी ऑनलाईन पेमेंट करून टाकले, तर ह्याचा पेमेंटचा रेकॉर्ड पण आला, की ह्याचा रेफरन्स आयडी जे आपलं युनिक आयडी ट्रॅकिंगसाठी आपण जे यूटीआर नंबर आपण म्हणतो त्याला, जेव्हा आपण एनईएफटी, आरटीजीएस करतो आणि त्याचा किती अमाऊंटचा पेमेंट झाला आणि आता पेंडिंग किती अमाऊंट आहे. तर तुम्ही इथे बघू शकता त्यांचा 3,250 चा पेमेंट होता. त्यांनी 3,250 ची पेमेंट केली पण आणि आता त्यांचं झिरो आउटस्टँडिंग आहे. तर ह्यांनी ॲडव्हान्समध्ये पण पेमेंट करून टाकली. तर आपण लगेच ते डॅशबोर्डमध्येच बघू शकतो. तर आपल्याला ते एक्सेल करायची गरज नाही किंवा पेन अँड पेपरवर लिहायची गरज नाही. इमिडिएटली आपल्याला कधी पण डॅशबोर्ड ओपन करून आपण जसं मी म्हटलं होतं, की कधी पण आपल्याला रिअल टाईममध्ये कुठे पण आपल्याला पाहिजे असेल इन्फॉर्मेशन, तर आपण लगेच बघू शकतो. ह्याच्यानंतर आता आपल्याला ऑर्डर आले. आता आपण ऑर्डरचा स्टेटस चेंज करू शकतो, की मी ऑर्डरला कन्फर्म करतोय, ऑर्डरला मी आता डिस्पॅच करतोय. जसं मी म्हटलो, की आपण माल पोहोचवायचा तिकडे ते पण आपण प्लॅन करू शकतो. तर ह्याच्यामध्ये बेसिकली तुम्ही बघणार, की ह्या कोणती गाडी आता कसं आहे,
आता बघा, हे आपण रिअल टाइम मध्ये जेव्हा पण हे आपले ग्राहक ऑर्डर टाकतात, आपण लगेच मॅपमध्ये तुम्हाला दाखवतो की नेमकं कुठे कुठे ते ऑर्डर्स आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे पिंपलगाव मध्ये भरपूर ऑर्डर्स आहे, इथे नाशिक ओझरला भरपूर ऑर्डर्स आहे, इथे नाशिकला भरपूर ऑर्डर पडले. तर आपण लगेच बघू शकतो की नेमकं माझ्याकडे कुठे 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 ऑर्डर आले, आणि मी त्याला सिलेक्ट करून करून त्याला एक व्हेकल असाइन करू शकतो. मी असं पण करू शकतो की नेमकं माझं कोणत्या ऑर्डरला कोणती गाडी जाणार. तर मी आता बघतोय की नाही, ह्या एरियाला एक गाडी जाणार, ह्या एरियाला दुसरी गाडी जाणार, आणि ह्या एरियाला तिसरी गाडी जाणार. तर आपण हे सर्व ऑर्डर सिलेक्ट करतो, जसं मी इथे सिलेक्ट केलंय. त्याच्यानंतर त्याला एक गाडी असाइन करतो. इथे बघा गाडी असाइन झाली इथे. त्याला कुठे म्हणजे कुठून गाडी निघणार आणि कुठे पोहोचणार. म्हणजे आता गाडी निघणार मोहाडीमधून आणि परत ते मोहाडीलाच येणार. दॅट इज ते आपलं म्हणजे कलेक्शन सेंटर आहे किंवा डिस्ट्रीब्युशन सेंटर आहे. तर ते पण आपण बघू शकतो. आणि त्याचे सिक्वेन्स, कोणता ऑर्डर कधी डिलिव्हर होणार त्याचा सिक्वेन्स पण आपण इथे बघू शकतो. एक म्हणजे ते पहिला ऑर्डर ते डिलिव्हर होईल, 2 म्हणजे ते दुसरा डिलिव्हर होईल, ते आपण करू शकतो. त्याच्यानंतर आता इथे कोणता डिलिव्हरी एजंट जाणार आहे, आपण ह्या गाडीला आपण लाईव्ह ट्रॅक करतो. कारण की कधी कधी आपल्याला ग्राहकाला लाईव्ह ट्रॅकिंग द्यायला लागते, की म्हणजे रिअल टाइम मध्ये की नेमकं माझी गाडी कुठे पोहोचली. तर त्यासाठी आपण इथे डिलिव्हरी एजंट सिलेक्ट करतो, की नेमकं कोणता डिलिव्हरी एजंट म्हणजे कोणता माणूस आपल्याला पोहोचायला चाललाय, माल पोहोचायला चाललाय, कधी ना गाडी कधी निघणार आहे. जसंच तुम्ही इथे कन्फर्म करणार, लगेच ते ग्राहकाला मेसेज जाईल की ह्या डिलिव्हरी एजंट तुम्हाला ह्या तारखेला ह्या इती वाजता तुम्हाला माल डिलिव्हर करेल. तर ते आपण सर्व टाकू शकतो आणि कन्फर्म करू शकतो. जसंच ते आपण कन्फर्म करतो, ते आपलं म्हणजे हे होऊन जाते, पूर्ण ते रेकॉर्ड होऊन जाते आणि लगेच आपल्या ग्राहकाला मेसेज जातात. तर आणि जेव्हा हे गाडी चालू होईल, डिलिव्हर करायला चालू करेल, तेव्हा आपल्याला त्याचा रिअल टाइम मध्ये आपण त्याची ट्रॅकिंग पण बघू शकतो ह्या स्क्रीनमध्ये. आता ह्याच्यामध्ये अजून एक असं आपण फीचर बनवलंय, की आता जेव्हा आपण काम करतोय ह्या ई कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये, तर आपल्याला लोकेशन फिक्स ठेवायला लागतं, की मी फक्त लेट्स से आता मी पुणेमध्ये एक्झाम्पल दिला किंवा नाशिकमध्ये एक्झाम्पल दिला. तर मी नाशिकमध्ये फक्त लेट्स पिंपलगावला सर्व्हिस देणार, मी ओझरला सर्व्हिस देणार नाही, मी नाशिक ला सर्व्हिस देणार, मी सिन्नरला सर्व्हिस देणार नाही. तर त्यासाठी आपण इथे तुम्ही बघणार, आपण डायरेक्ट डीसी सेट करू शकतो. डीसी म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन सेंटर. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, ह्या जे एरिया मी ड्रॉ केलाय हे पूर्ण मॅप आहे आपला. हे तुम्ही सॅटेलाइट व्ह्यू बघणार, ते हे आपला मॅप आहे, नाशिकचा मॅप आहे. पण ह्याच्यामध्ये मी पूर्ण नाशिकला ऑर्डर देत नाहीये, मी फक्त इथे दिंडोरी, ओझर, हे देवलाली, सिन्नर ह्या एरियाला ऑर्डर देतोय. मी सायखेड्याला ऑर्डर देत नाहीये, मी सर्व्हिस देत नाही. तर त्यासाठी आपण हे पण बनवू शकतो. तर जे पण ग्राहक ह्या एरियामध्ये आतमध्ये असतील त्यांनाच ऑर्डर टाकता येणार. जे पण लोक ह्याच्या बाहेर असतील, म्हणजे सायखेड्यामध्ये कोणी लोकांनी ऍप इन्स्टॉल केला आणि त्यांनी म्हणजे काय ऑर्डर, त्यांना ऑर्डर्स टाकता येणार नाही. तर आपण हे पण सिस्टम करून दिली. आपण पुढे जाऊन जेव्हा मल्टिपल म्हणजे शहरामध्ये जाऊ, तर आता सह्याद्री जवळपास आता 10 शहरामध्ये काम करते. पण तर त्याच्यामध्ये पण आपण इंडिव्हिज्युअली प्रत्येक औरंगाबाद, समजा इथे औरंगाबाद आहे, तर औरंगाबादमध्ये कोणत्या एरियामध्ये काम करणार मी, जालनामध्ये कोणत्या एरियामध्ये काम करणार, जळगावमध्ये कोणत्या एरियामध्ये काम करणार, ते सर्व आपण टाकू शकतो याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोठं अजून एक सेटलमेंट नावाचा फीचर आपण क्रिएट केलंय. तर ह्याच्यामध्ये नेमकं काय, की जेव्हा पण आपण ग्राहकाला माल पाठवतो, तर कधी कधी माल रिजेक्ट होतो. म्हणजे आपल्याला ते म्हणतात की नाही, क्वालिटी खराब झाली. तर डिलिव्हरी एजंटला आपण एक ऍप देतो, ते ऍप मध्ये लगेच टाकू शकतो की हा, ह्या ग्राहकाने माल रिजेक्ट केलाय. तर ते तुम्हाला इथे परत घेऊन यायची गरज नाही, तुम्ही लगेच तिकडेच तिकडे रिसेल करू शकता. तुम्ही परत एक ऑर्डर एक ग्राहकाला दुसरा मला कमी कॉस्ट मध्ये देऊ शकता. ते पण या सिस्टम मध्ये आपण करून दिलंय. ऍट दी सेम टाइम काय, म्हणजे माल परत आलाच, किंवा लेट्स से ते आपले जे कॅरेट असतात, आपण जनरली कॅरेट मध्ये माल पोहोचवतो, तर ते कॅरेट आपण परत घेऊन येतो. तर ते नेमकं कॅरेट आपण परत आपले ताब्यात आले का, आपले म्हणजे ते गाडी घेऊन आली का, ते गाडीमध्ये जे स्टॉक होता, म्हणजे लेट्स से आपला जे खाली स्टॉक होता, ते स्टॉक आला का परत, ते सर्व आपण इथे रेकॉर्ड करू शकतो. तर तुम्ही इथे बघणार, हे जे पुंजाजी गायकवाड ह्याचा जे गाडी आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये ट्रिप त्यांनी जवळपास 115 ट्रिपा केली आहे. त्याच्यामध्ये रिटर्नेबल पॅकेजिंग युनिट नथिंग बट ते आपलं कॅरेट आहे. तर कॅरेटमध्ये त्यांनी 10,000 क्रेट, आतापर्यंत 10,000 क्रेट लोड केले. त्याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत 7,900चा हिशोबच दिला नाहीये. तर हे भरपूर मोठी गोष्ट आहे, कारण की एक क्रेट जवळपास 500 रुपयाचा येतो, 350 ते 500 रुपयाचा. पण ते, आणि ते असं म्हटलं तर भरपूर मोठं आपल्याला कॅशमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यासाठी आपण रिअल टाइम मध्ये इथे रेकॉर्ड करतो की हे जे पुंजाजी गायकवाड आहे, ह्यांच्याकडे इतकं माल आपल्याकडे त्यांच्याकडेच आहे, आपल्याला परत दिलं नाही त्यांनी. रिटर्न स्टॉक,
जस्ट इन केस त्यांच्याकडे काही रिटर्न माल आला असेल, म्हणजे ते रिजेक्ट झाला, तर त्याच्यामध्ये किती त्यांनी परत दिला नाही, जवळपास त्यांनी 1990 कॅरेटचा हिशोब दिला नाहीये. पेमेंट असं म्हटलं तर जवळपास त्याच्या 60 लाखाचा त्याचा पेमेंट आलाय त्याच्याकडे, पण त्याच्याकडे आज जवळपास 50,000चा सेटलमेंट आपण केलंच नाही. दॅट इज 50,000चा आपण जवळपास त्याचा हिशोब घेतलाच नाहीये. तर ते आपण सर्व इथे दाखवतो. तर हे आपल्याला जेव्हा आपण मॅन्युअली करतो किंवा माणसे लावून करतो, त्याच्यामध्ये भरपूर इश्यू येतो, कारण की ते कॅल्क्युलेशन मिस्टेक करतात, कधी कधी त्यांचा प्रॉपर हिशोब लागत नाही. पण ह्याच्यामध्ये कन्सिडरिंग पूर्ण ट्रान्झॅक्शन डिजिटल आहे, सर्व ट्रान्झॅक्शनचा आपल्याकडे लगेच म्हणजे सिस्टमच कॅल्क्युलेट करून देते, आणि हे एकदम अॅक्युरेट असतो. तुम्हाला कधी पण बघायचं, तुम्हाला हे पण बघायचं असेल की ह्याच्यामध्ये डिजिटल किती होता, त्यांनी चेक किती आहे त्याच्याकडे, डिजिटल पेमेंट किती आहे त्याच्याकडे, आणि कॅश किती आहे. तर हे तुम्ही बघू शकता की लेट्स से जे आपलं जवळपास 60 लाखाचा पेमेंट होता, त्याच्यामध्ये कॅश मध्ये किती आहे, डिजिटल मध्ये किती आहे. डिजिटल म्हणजे युपीआय असू शकते, एनईएफटी, आरटीजीएस असू शकता, किंवा चेक. हे सर्व आपण दाखवतो, सर्व आपण ह्याच्यामध्ये रेकॉर्ड करतोय. तर तुम्ही आता बघणार जे पण आपण हे पूर्ण हे सिस्टम बघितलं ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये रिअल टाइम मध्ये तुम्ही सर्व मॅनेज करू शकता. जे म्हणजे आपण 10-15 लोक लावून करू शकतो, ते आपण एक किंवा दोन माणसे लावले, ते पण पूर्ण सिस्टम थ्रू हे सर्व रेकॉर्ड करू शकता. तुमचे पैसे जे आपले पैशाचे खपत पण कमी होते, स्केल पण वाढते. जसं मी म्हणलो सह्याद्रीचं मी तुम्हाला एक उदाहरण दिला की जे आधी पूर्ण मॅन्युअली म्हणजे माणसे लावून काम करत होते, ते फक्त ऑलमोस्ट 50% त्यांची ग्रोथ झाली का, कारण की ते सॉफ्टवेअर वापरून त्यांनी भरपूर काम केले. तर ते आपण म्हणजे करू शकतो. तर बऱ्यापैकी मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन आता दिलंय, आणि मी परत एकदा स्क्रीन शेअर करून तुम्हाला एक प्रेझेंटेशन दाखवतो. तर जसं मी म्हटलो की आता हे सर्व आपण नंबर अचीव्ह करतोय. तर आता ह्याच्यामध्ये माझं आता संपलंय. तुम्हाला काही म्हणजे प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल, तर आपण ते पण करू शकतो. हे माझा नंबर आहे, तुम्ही ते नंबर पण सेव्ह करू शकता. तर मी चॅटबॉक्समध्ये माझे जे आपले कंपनी त्याचे सर्व डिटेल पण टाकेल. तर कधी पण तुम्हाला कॉल करायचा असेल, तुम्ही मला कॉल करू शकता. कधी पण तुम्हाला काही डेमो द्यायचं असेल, तर आपण डेमो पण करू शकतो. तुमचे म्हणजे मॅनेजमेंट टीमला डेमो देऊ शकतो. बिभूषणजी माझं झालंय. म्हणजे क्वेश्चन काय असतील तर मी घेऊ शकतो आता. ओके, स्क्रीन शेअर थांबवा सर. ओके. हा. मार्गदर्शन आणि सादरीकरणासाठी अक्षय सर तुमचं धन्यवाद. आता आपण प्रश्नोत्तरासाठी सत्र खुले करतो आहोत. कृपया प्रश्न विचारताना आपले नाव आणि गावाचा उल्लेख करावा. झूम मधील दर्शक आपले प्रश्न स्वतःला अनम्यूट करून अथवा चॅट बॉक्स मध्ये विचारू शकतात. त्याचबरोबर युट्यूब आणि फेसबुक लाईव्ह मधील दर्शक आपले प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात. तर सरांशी कोणाला संवाद साधायचा असेल तर कृपया स्वतःला अनम्यूट करा आणि सरांशी थेट संवाद साधू शकताय आपण. सर नमस्कार, माझं नाव हेमंत जगताप आहे. सर नमस्कार. नमस्कार. हा, हे जे सॉफ्टवेअर आपण सांगितलं, तर साधारणतः याची किंमत किती पडते, आणि याच्यामध्ये आपण जर का तुमच्याकडून ते घेतलं तर आपण आपल्या लेवलला त्याच्यामध्ये काही अपडेट किंवा काही चेंजेस करू शकतो का? आणि हे म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की आपण एखादं सॉफ्टवेअर घेतो, पण ते दरवर्षी त्याच्यामध्ये काही रिनोव्हेशन किंवा आपण म्हणतो ना सर्व्हिस हे फक्त 1 वर्षासाठी आहे किंवा 2 वर्षासाठी आहे, तर असं काय आहे का आपल्या याच्यामध्ये? राईट. तर ह्याचं सर धन्यवाद, प्रश्नासाठी धन्यवाद. तर मी तुम्हाला एक एक करून सर्वांचा आन्सर देतो. सर सर्वात आधी जे तुम्ही म्हटले की आपला, मी हे पण हे सांगतो तुम्हाला, म्हणजे सर्वांना हे सांगू इच्छितो की आपलं जे सॉफ्टवेअर आहे हे वन टाइम सॉफ्टवेअर नाही की तुम्ही विकून घेतला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही अपडेट येणार नाही. आपण हे कॉन्स्टंटली चेंज करत राहतो, की म्हणजे कारण की कसं आहे, आपलं जे इंडस्ट्री हे डेव्हलपिंग इंडस्ट्री आहे, तर त्यासाठी जितके पण त्याच्यामध्ये चेंजेस असतात ते आपण चेंजेस इम्प्लिमेंट करतो. असं कधी होत नाही की तुम्हाला एक सॉफ्टवेअर दिला मी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अपडेट येणार नाही. ते आपण अपडेट देत राहतो. त्याच्यामध्ये दर म्हणजे महिन्याला अपडेट येतात, की म्हणजे आपल्याला असं माहित पडलं की नाही बाबा, असं ह्याच्यामध्ये एक अजून एक फीचर पाहिजे, तर तुम्ही मला सांगू शकता. लेट्स से आता आपण एक क्लायंटला सॉफ्टवेअर दिला, लेट्स से सह्याद्रीला सॉफ्टवेअर दिला आपण, पण ते म्हटले की नाही ह्या सॉफ्टवेअर मध्ये मला हे पण पाहिजे, मला हे पण फीचर पाहिजे, तो ते पण तुम्हाला डेव्हलप करून देतो की हा ठीक आहे. कारण की आम्हाला पण माहिती आहे की आपण जितके पण फीचर तुम्हाला देणार, तर तुमचं काम खूप सोपं होऊन जाईल. तर त्याच्यामध्ये आपण फीचर अजून ऍड करून देतो. आणि आपण कधी असं म्हणत नाही की तुम्ही हे सॉफ्टवेअर तुम्ही हे वापरा, आपण असं कधी म्हणत नाही. आम्ही तुमचं पूर्ण प्रोसेस बघतो, त्याच्यामध्ये तुमचं सजेशन घेतो की तुम्हाला अजून कोणते फीचर लागतंय, ते आपण डेव्हलप करून तुम्हाला त्याच्यानंतर सॉफ्टवेअर देतो. आणि हे सॉफ्टवेअर ऑनलाईन चालतो. तर याच्यामध्ये हे नाही की तुम्हाला 1 वर्षासाठीच भेटेल, तुम्हाला हे वर्ष तुम्ही घेऊ शकता. आणि प्राइस म्हटलं तर सर कसं, प्राइस मी लगेच आता सांगू शकत नाही. त्याचं रिझन कसं आहे की मला प्राइस आपलं खूप
डिफर असतो. कारण की कसं सह्याद्री भरपूर मोठी कंपनी तर त्यांचं कॉस्ट वेगळं असेल. आता आपले बाकी जे आपली शेतकरी उत्पादक कंपनी असतात त्यांचे ऑपरेशन थोडे कमी प्रमाणे असतात. तर मला एकदा त्यांचे ट्रान्झॅक्शन बघायला लागतात की त्यांचं किती ते माल घेत आहे, ते किती ऑर्डर घेत आहे, ते किती त्याचा टर्नओव्हर किंवा त्याचा किती कोटीचा बिझनेस करताय. तर ते सर्व मी बघून त्याच्यानंतरच ते म्हणजे हे प्राइस सांगू शकतो सर. तर हेमंतजी म्हणजे जस्ट इन केस तुम्हाला प्राइस बघायचं असेल तर तुम्ही मला सांगा, म्हणजे आपण ऑफलाईन कनेक्ट करू. माझा नंबर ऑलरेडी दिलाय मी. तर तुम्ही मला ऑनलाईन कॉन्टॅक्ट करा. मी तुमचं सिस्टम बघून तुम्हाला सांगतो की किती पेमेंट होईल, त्याचा किती नाही पेमेंट असू ऍक्च्युली शकतो. मी काय आहे, म्हणजे मी इथं पुण्यामध्ये असतो साखर संकुलला. मी ओके. ट्रेनिंग ऑफिसर आहे. म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे बऱ्यापैकी जे पीओ आहेत, तर या हा पीओनचे जे सीओज असतील किंवा जे त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतील, हा तर त्यांना मी प्रशिक्षण अधिकारी म्हणून हे करत असतो. तर तुम्हाला विचारण्याचं कारण एक की एक तर मी तुम्हाला इथं त्यांना लेक्चरसाठी बोलवू शकतो. हा आणि एक जर तुम्ही जर का आला तर थोडीशी एक आपण त्याच्यामध्ये डिस्कशन करून त्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे, एखादी समजा सामान्य पीओ जसं तुम्ही सांगितलं नक्की की आम्ही पण नक्की. प्रत्येकाला सह्याद्रीचं उदाहरण सांगतो, बरोबर आहे. परंतु हा आता आपल्यामध्ये पण जे जॉईन आहेत लोक, तर ते नो डाऊट सह्याद्रीचे वेगळं असणार आहे. परंतु आपल्याला एक माझी सामान्य पीओन माझ्याकडे समजा 250 ते 300 सभासद आहेत. हा आणि माझं समजा एक सॉर्टिंग ग्रेडिंगचं युनिट आहे किंवा हा बरेचसे पीओ हे सुरुवातीला पीओ स्थापन करत असताना ते कृषी सेवा केंद्र या उद्योगापासून स्थापन करतात. तर या बरोबर बरोबर. सॉफ्टवेअर मध्ये असं काही आहे का, तो कृषी सेवा केंद्र त्याने बिझनेस स्टार्ट केलाय. तर हा बरेचसे एपीओ, म्हणजे मी पण आता जेवढा एपीओ अनुभवलेत त्या प्रत्येक मेजॉरिटी मोर दॅन 70-80% ह्या कृषी सेवा केंद्र या बिझनेस पासूनच सुरुवात करतात. तर तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये अशी काही सिस्टम आहे का की ते कृषी सेवा केंद्राच त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट किंवा हे प्रोव्हाइड करू शकता अशा पद्धतीने काही? सर जसं मी म्हटलो आता, की आता तर ते प्रोव्हिजन नाही, आता आपलं फीचर नाही येते. पण जसं मी म्हटलो ना, की आपण म्हणजे काही कोणी सांगितलं, की नाही हे केलं तर चांगलं असेल. कारण की कसं आहे, ते सॉफ्टवेअर डेव्हलप होतोय. तर त्याच्यामध्ये तुम्ही मला म्हटलं, की हां, हे पण तुम्ही करून द्या तर खूप सोपं होऊन जाईल काम किंवा आपला स्केल वाढून जाईल. आपला बिझनेस जास्त जास्त म्हणजे चांगल्या पद्धतीने चालेल. तर ते आपण करू शकतो सर. तर म्हणजे तुम्ही असं म्हटले किंवा लेट्स से कोणी म्हटलं, की आपल्याला हे कृषी सेवा केंद्राला पण ह्याच्यामध्ये आणता येईल का? तर आपण लगेच करू शकतो सर. त्याच्यावर पण काम करू शकतो. आता डेफिनेटली माझ्याकडे कसं समजा माझ्या अंडर एक समजा 150 एफपीओज आहेत. तर हां, त्या हां. 150 एफपीओचं हे तर झालं आपलं, बरोबर, ठीक आहे. आपल्याला जे सेलिंग करायचे, बाईंग करायचे किंवा रेकॉर्ड किपिंग करायचे. हं. परंतु मला त्या 150 एफपीओचं मॉनिटरिंग पण करायचंय. मॉनिटरिंग इन द सेन्स काय, की पर्टिक्युलर त्या 150 एफपीओचा जो सीओज आहे, म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे, तर तो रुटीन लेवलला काय ऑपरेशन करतोय, त्यांचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, तर ते तिथं अजून किती मेंबर्स ऍड करतात सभासद डेली हां, वर्किंग हां. करताना. म्हणजे हां. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय, की मी जर का त्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सॅलरीज प्रोव्हाइड करतोय, तर मला त्याच्यावरती वॉच ठेवायचं आहे की ऍक्च्युली हां. तो डेली काय ऑपरेशन करतोय. ऍडमिन म्हणजे तर इन शॉर्ट तसं काय, आपल्याला ट्रॅक करायचं, त्याला ट्रॅक करायचं की एक्झॅक्टली नेमकं एक्झॅक्टली. त्याचा तर परफॉर्मन्स ट्रॅक मला करायचं की नेमकं ते हा परफॉर्मन्स करतोय का चांगला. तर तसंच हे आता सध्याच्या कंडिशनला तुम्हाला मी सांगतो लोकांची गरज काय आहे, की अशा बऱ्याच संस्था आहेत की त्या संस्थांना गव्हर्नमेंटनं एफपीओ साठी प्रमोट केले, की तुम्ही खाली शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करा. हम्म, आता हम्म, माझ्या हम्म. अंडर समजा 150 एफपीओ आहे, तर मला काय आहे, की 150 एफपीओ चे खाली त्यांचे मेन असतात मुख्य कार्यकारी अधिकारी. तर हम्म, त्यांचं हम्म, काय हम्म. चाललं असते मला काही बसून कळत नाही पुण्यामध्ये. बरोबर तर मी बरोबर. असं सॉफ्टवेअर बनवेल की त्या सीओनं ते काय डेली वर्क करतील किंवा तिथली जी संस्था डेली काय करेल, तर ते त्या हम्म, सॉफ्टवेअर मध्ये इन्फॉर्मेशन फिलअप करतील, की जेणेकरून मला वन टाइमला ऍक्च्युली ते एपीओचं काय चालू आहे डेली किंवा त्याच्यामध्ये ऍडिशनल सभासद नोंदणी किती झालेली ते समजून हम्म. घेऊ शकतो. असं जर का तुम्ही केलं तर अशा हा भरपूर इन्स्टिट्यूट अप्रोच होतील किंवा मी पण तुम्हाला देऊ शकतो, की त्यांना तुम्ही असा हम्म, डाटा दिला तर ते खाली ट्रॅक करतील, की खाली ऍक्च्युली चालतंय काय. हा आपण करू शकतो सर. ते ऍक्च्युली ते कसं नाही सर, ते इझी पण आहे. कारण की कसं आहे, आपल्याला कसं आहे म्हणजे आता आपण काय करणार, जितके पण आपल्याकडे जसं तुम्ही म्हटलं 150 आपल्याकडे एफपीओज आहे किंवा आपले शेतकरी उत्पादक कंपनी आहे. तर आपण 150 लोकांना आपलं हे सॉफ्टवेअर देणार. त्याच्यानंतर ह्याचं एक ऍडमिन पॅनल बनवणार आपण, की म्हणजे ऍडमिन पॅनल फक्त लेट्स से हेमंतजीला असेल किंवा लेट्स से तुमची टीमला ऍक्सेस असेल. तर जेव्हा पण हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतील आपले जे एफपीओज आहे ते आपले इंडिव्हिज्युअल सॉफ्टवेअरवर करतील आणि त्यांना रिअल टाइमचा तुमचं हे जे ऍक्सेस आहे तुम्हाला भेटेल, की नेमकं त्यांनी काय ऍक्शन परफॉर्म केला किंवा डे एंडला आपण डे एंडला बघायचं असेल आपल्याला, की आपलं एकूण हे शेतकऱ्यांनी सॉरी हे एफपीओनी किती आपल्याला माल परचेस केला किंवा किती सभासद जोडवले. तर ते सर्व आपण सर ऍडमिन लेवलला दाखवू शकतो. ते पॉसिबल आहे सर. ओके ओके, थँक्यू सर. हा पुढील प्रश्न कुणाचा असेल तर कृपया अनम्यूट करा आणि प्रश्न विचारू शकताय मीटिंग मधले सहभागी. मी एक प्रश्न घेतोय की सर वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी असं तुम्ही काय करताय, म्हणजे असं असं कोणतं सॉफ्टवेअर आहे का वैयक्तिक शेतकऱ्यांना यूज करण्यासाठी, आणि ते त्याची प्राइस किती आहे वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी, एक अप्रॉक्स म्हणजे
राईट. आपण सर धन्यवाद क्वेश्चनसाठी. आणि आपण ना ह्याच्यामध्ये सर्वात मोठा ऍडव्हान्टेज काय सर माहितीये का, की आपण शेतकरीला काही पैसे चार्ज करत नाही. आपलं भरपूर काम शेतकरी सोबत पण चाललंय. मी जवळपास आम्ही जसं म्हटलं हे आपला एक प्रोडक्ट आहे, तर जवळपास आम्ही 4 प्रोडक्टवर काम करतो. त्याच्यामध्ये एक हे जे एफपीओ मॅनेजमेंट सिस्टम, जे आपलं शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन सॉफ्टवेअर, हे आपलं फक्त एकच सॉफ्टवेअर आहे. अजून ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे 3 अजून सॉफ्टवेअर जे पर्टिक्युलरली शेतकऱ्यांसाठीच आहे, आणि त्यासाठी आपण काही त्यांना चार्ज करत नाहीये. त्याच्यामध्ये एक एक तुम्हाला सांगू तर ग्रामिक एक सॉफ्टवेअर आहे, तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करून बघू शकता. त्याच्यामध्ये बेसिकली काय आहे, की आपण ह्याच्यामध्ये हे जे ग्रामिक सॉफ्टवेअर आहे, ग्रामिक सॉफ्टवेअर मध्ये आपण एक शेतकरी रजिस्टर करू शकतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला त्याच्या एरियामध्ये, आता आपण पुणे एरियामध्ये काम करतोय, आपण प्रायमरली आपण चाकण एरिया, शिक्रापूर एरियामध्ये काम करतो. तर तिकडे ते शेतकरीला लगेच त्यांचा रेट भेटून जातो, की म्हणजे त्यांना कधी पण बघायचं असेल की मार्केटमध्ये काय रेट चाललंय. कारण की आता शेतकरी ट्रेडरला कॉल करतो किंवा व्यापारीला कॉल करतो, कधी कधी ते फोन उचलत नाही, कधी कधी खोटं सांगतो, तर कधी कधी ते नाही तर हे गाडीवाल्यांना विचारतो की काय रेट चाललंय बुवा. पण आता आपण सिस्टम मध्ये काय करतोय, की ह्या ग्रामिक ऍपमुळे आपण काय करतोय, रिअल टाइम मध्ये आपण त्यांना आता 2 मार्केट यार्डचे डिटेल दाखवतोय, एक चाकण मार्केट यार्ड आणि पिंपळे जगताप मार्केट यार्ड. पुढे जाऊन आपण शिरूर मार्केट यार्ड आणि गुलटेकडी मार्केट यार्ड ह्याचा पण रेट दाखवणार आहे. तर पुणे मधले जितके पण मार्केट यार्ड आहे त्यांचा डिटेल बघायचं असेल शेतकरीला, तर ते ऍप डाउनलोड करून लगेच बघू शकतो रजिस्ट्रेशन करून. आणि प्रत्येक आपण जवळपास 40 पिकांचे रेट दाखवतो, की म्हणजे हे 40 पिकांचे काय रेट चालू आहे, म्हणजे त्याच्यामध्ये भाजीपाला पण आहे, तरकारी पण आहे, ते सर्वांचे आपण रेट दाखवतो. तर ते आपलं एक सिस्टम आपण शेतकऱ्यांसाठी चालू केलंय, जे आपण चार्ज करत नाही शेतकऱ्यांना. आता आता आपण अजून एक एग्रोनॉमी मॉडेलवर पण काम करतोय. तर आपण जे जसं मी म्हणलो कृषीशास्त्र वर आपल्याला फोकस करायचं आहे आता. तर आता ह्याचा सर्वात सिंपल एक्झाम्पल दिला तर वेदर. आता वेदरचं कसं आहे, की वेदर प्रिडिक्शन असतात जे हायली एक्युरेट नसतात. तर त्यासाठी आपण त्याचा एक रिझन काय आहे, की एकच मोठा आपला वेदर स्टेशन असतो जे सिटीमध्ये असतो. आणि आपलं भारतातला प्रॉब्लेम असा आहे, की प्लॉट टू प्लॉट आपला असं होऊ शकतो, वेदर थोडं चेंजेस असू शकतात. तर त्यासाठी आपण एक वेदर स्टेशन इन हाऊस बनवतोय आता, जे म्हणजे फक्त 6 फूटचं वेदर स्टेशन असेल. ते सर्व सॉइलचा पण डिटेल घेईल, सर्व वेदरचा पण डिटेल घेईल. त्याचा अकॉर्डिंगली ते एक डीएसएस म्हणतो त्याला आपण, डिसिजन सपोर्ट सिस्टम. तर त्याच्या हिशोबाने ते तुम्हाला हे शेतकऱ्याला मदत करेल, की ह्या वेदर कंडिशन असल्यामुळे आणि ह्या सॉइलचा मॉइश्चर ऍसिडिटीमुळे तुम्ही इतकं खत औषधे टाका, तुम्ही हे लेट्स से हे फेरणी यंत्र वापरा, तुम्ही ह्या इतकंच पाणी टाका. तर त्याच्यावर पण आपण काम करतोय, त्याच्यावर काम चालू आहे सर. पण ते जवळपास ते 3 ते ओके 6 महिने लागतील त्याला ओके. बनवायला. पुढचा एक प्रश्न आहे सर. पुढचा हा. प्रश्न असा आहे की बापू मोरे फेसबुकवरून विचारतात, जमा केलेल्या शेतकऱ्याचा डाटा हा आमचा कंपनीकडेच असेल का सर्वांना दिसेल? नाही नाही, ते फक्त कंपनीकडे असेल. आपलं जसं आता हे बघा, जे जे आता सरांनी पण विचारलं, की हे जे शेतकरी, हे प्रायव्हेट डेटा असतो सर. आपल्याला कधी पण हे जे डेटा असतात ना, ज्यांना पण आपण हे सॉफ्टवेअर देतो, जे पण डेटा जनरेट होतो ते मी पण बघू शकत नाही. माझा सॉफ्टवेअर येते, पण तरी पण मी पण बघू शकत नाही ते सॉफ्टवेअर डेटा. ते डेटा फक्त शेतकरी उत्पादक कंपनी, तेच शेतकरी उत्पादक कंपनीकडे असेल आणि त्यांच्याकडेच ते ऍक्सेस असणार, तेच बघू शकतात ते. अजून कोणाला ते ऍक्सेस नसतो. मीटिंगमध्ये सहभागार्थी कुणाला प्रश्न असतील तर कृपया ते स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतात. ह्याची लायसन्स प्रोसेस कशी आहे? लायसेन्सिंग सर कसं आहे, लायसेन्सिंग का कसं असतो, की आम्ही जनरली काय करतो, की जेव्हा तुम्ही इंटरेस्ट दाखवतात, मला कॉल करतात किंवा लेट्स से तुम्ही डेमो घेताय, आम्ही सर्वात आधी तुम्हाला एक डेमो देतो पूर्ण सिस्टमचा, की एंड टू एंड असं सिस्टम बनलंय. आता बऱ्यापैकी मी डेमो दिलाय, पण आपण डिटेलमध्ये परत ते शेतकरी उत्पादक कंपनीला डेमो देतो. त्याच्यानंतर आपण त्यांचा एकदा प्रोसेस बघतो. आपण कदाचित त्यांना व्हिजिट करतो, पण ते कोरोनामुळे आपण व्हिजिट करत नाही, तर आपण रिमोटली गुगल मीट्स किंवा झूम करून त्यांचं पूर्ण माहिती घेतो, त्यांच्या बिझनेसचा पूर्ण बिझनेस समजून घेतो, की कसं चालतंय. त्याच्यानंतर आपण त्यांना एक कोटेशन सेंड करतो, की हे कोटेशन आहे, त्याच्यावर आपण नेगोशिएट करतो. आणि त्याच्यानंतर जसंच ते कॉन्ट्रॅक्ट सायनिंग होते, त्यांना आपण एक ऍक्सेस देतो, एक वेबसाईटची लिंक देतो. तर ते वेबसाईटचे लिंक क्लिक करून ते डॅशबोर्ड ऍक्सेस करू शकता, त्यांचं काम चालू करू शकता. आणि ते जनरली आपण एक वर्षासाठी करतो, की म्हणजे आपण 1 वर्षाला आपण लायसन्स रिन्यू करत राहतो. म्हणजे आता मी 2021 मध्ये घेतला, तर 2022 मध्ये मी परत रिन्यू करणार त्या लायसन्सला. आणि प्राइसिंग मॉडेल बद्दल काय सांगू शकता तुम्ही?
जसं मी म्हटलं सर ना, की प्राइसिंग मॉडेलमध्ये कसं आहे, की दोन गोष्टी त्याच्यामध्ये. सर्वात आधी तर मी हे बघतो, की नेमकं त्यांचे ऑपरेशन्स कसे आहे. म्हणजे आता जी शेतकरी उत्पादक कंपनी आहे, आता असं खरं म्हटलं तर सह्याद्रीचा जवळपास 1.5 लाख टनाचा अॅन्युअल प्रोक्युअरमेंट आहे. तर ते जवळपास 1.5 लाख टनाची खरेदी करतात. पण आता कसं आहे, त्यांच्यासाठी माझा सेपरेट प्राइसिंग आहे, कारण की ते भरपूर मोठे आहे. पण आता कसं आहे, जे आपली बाकी शेतकरी उत्पादक कंपनी असतात, त्यांच्यासाठी आपण इनिशियली 1 महिन्याचा फ्री पालट देतो, की म्हणजे 1 महिन्यासाठी ते फ्री वापरू शकतात. त्याच्यामध्ये ते बेनिफिट बघू शकतात, त्याच्यामध्ये की काय ॲडव्हांटेज येत आहे त्यांचे. त्याच्यानंतर त्यांना आवडलं, त्याच्यानंतर आपण त्यांना पूर्ण ऑपरेशन्स पण आपल्याला समजून जातात, की नेमकं किती ट्रान्झॅक्शन होतंय, की हां, महिन्याला ह्यांचा 1 कोटीचा टर्नओव्हर आहे किंवा म्हणजे वर्षाला त्यांचा 20 कोटीचा टर्नओव्हर आहे किंवा बिझनेस आहे. तर अकॉर्डिंगली आपण त्यांना एक कोटेशन सेंड करतो आणि त्याच्यामध्ये आपण जसं मी म्हटलं, की आता इमिजिएटली मी प्राइसिंग हेच आपण एक बघतोय, की त्यांचा बिझनेस बघून आपण हे चार्ज करतो त्यांना. आणि ह्याच्यामध्ये आता एक शेतकरी उत्पादक कंपनी 12 महिन्याचे काम करत नसेल, फक्त 2 महिने काम करत असेल, तर आपण फक्त त्यांना 2 महिन्याचे पैसे घेतो. आपण पूर्ण 1 वर्षाचे पैसे घेत नाही. तर हे पण आपण एक प्राइसिंग असं ह्याच्यामध्ये आहे आपलं. ओके. आणि आपण हे ॲप कसं वापरावं ह्याबद्दल काही ट्रेन करता किंवा प्रशिक्षण आपण देता? पूर्ण ट्रेनिंग देतो. पूर्ण ओके. ट्रेनिंग देतो सर. जेव्हा आपलं जसं मी म्हटलो ना, आपण जेव्हा व्हिजिट करतो किंवा ऑनलाईन आपण जेव्हा जेव्हा आपला कॉन्ट्रॅक्ट सायनिंग होतो, आपलं काम म्हणजे पूर्ण सिस्टम डेव्हलप होऊन जातो. म्हणजे जवळपास त्याला 1 1.5-2 महिने लागतात. त्याच्यानंतर पूर्ण रेडी होल्यानंतर मी एक फुल ते जितके पण स्टाफ आहे, त्यांना एक प्रॉपर ट्रेनिंग देतो. ऑनलाईन आपला व्हिडिओ पण टाकतो मी, की हां, कधी पण तुम्हाला कारण की कसं आहे, आपण ट्रेनिंग तर वन टाईमच घेऊ शकतो. पण कधी-कधी नवीन माणसे जॉइन झाले, त्यांना पण ट्रेनिंग द्यायची. तर आपण ऑनलाईन व्हिडिओ पण सेंड करू शकतो, की म्हणजे हां, ह्या व्हिडिओ बघून तुम्ही पूर्ण समजून घेऊ शकता. आणि वन टाईम आपण स्टार्टिंगला ट्रेनिंग पण देतो. आणि कधी पण आपल्याकडे कस्टमर सक्सेस हे कस्टमर केअर आहे. तर तुम्ही कधी पण कस्टमर केअरला कॉल करून तुम्हाला काही डाऊट असतील किंवा प्रश्न असतील, तर लगेच विचारू शकता. म्हणजे मला आता हेल्पलाईनवरती यायचं होतं, ते तुम्ही आता कव्हर केले, की कस्टमर केअरला तुम्ही तुमची हेल्पलाईन आहे, तुम्ही कस्टमर केअरला कधीही विचारू शकता. राइट. ओके. कधी पण तुम्ही हो. कॉल करून विचारू शकता, की हां, असं मला प्रॉब्लेम आलाय, तर ह्याच्यामध्ये कसं करायचं? तर लगेच तुम्ही ते पण करू शकता. ओके। आनंद जी, आपको आपको क्वेश्चन है कुछ? अक्षय, अगर टैली यूज करना है तो ये टैली के साथ चलेगा कि ये टैली का रिप्लेसमेंट हो सकता है? सर कैसी मैं मराठी में आंसर दूं कि हिंदी हाँ में आंसर दूं? प्लीज, मराठी मराठी. मराठी मराठी. ओके ओके सर तो जे टॅली सॉफ्टवेअर आहे, टॅली सॉफ्टवेअर बेसिकली तेच सॉफ्टवेअर आहे की ते ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो. तर आपण ॲज गुड एज टॅलीला आता लगेच रिप्लेस करू शकत नाही, कारण की टॅलीसाठी एक स्पेशल त्याचे, कारण की त्याच्यामध्ये आपण भरपूर अजून गोष्टी रेकॉर्ड करतो. त्याच्यामध्ये टॅक्सेस पण रेकॉर्ड होतात, जे आपल्या सिस्टममध्ये आता लगेच होत नाहीये. पण कमिंग जसं मी म्हटलं, की हे सॉफ्टवेअर डेव्हलप होतं आणि हे एक फीचर मला सह्याद्रीनेच दिला होता, की तुम्ही टॅलीचा पण फीचर ह्याच्यामध्ये बनवा. तर आता कमिंग हे जवळपास 3 ते 4 महिन्यामध्ये आपलं सिस्टम इतकं मोठं होऊन जाईल, की ते टॅलीला पण रिप्लेस करू शकतो. तर टॅली पण वापरायची गरज नाही. म्हणजे एक सिस्टम सर, एकच सिस्टम वापरायची, अजून कोणतं पण सिस्टम वापरायची गरज नाही, कोणता पण सॉफ्टवेअर वापरायची गरज नाही, एक्सेल पण वापरायची गरज नाही. म्हणजे पूर्ण एकच सिस्टम मध्ये तुम्हाला चालतो, कारण की जे पण तुम्हाला रिपोर्ट पण लागतात ते तुम्हाला इमिजिएटली मी आपल्या डॅशबोर्ड मध्ये दाखवतो. तुम्ही ते डाउनलोड पण करू शकता, म्हणजे ऑडिट पर्पज साठी तुम्ही डाउनलोड पण करू शकता. तर तुम्हाला काय ते एक्सेल पण वापरायची गरज नाही. ओके सर. अजून एक विनायकजी प्रश्न विचारतात मीटिंगच्या माध्यमातून, की तुम्ही पेमेंट कशा मॅनेज करता? ऑनलाईन पेमेंट्स केली जातात का? हां, हां. ऑनलाईन पेमेंट जसं मी म्हटलो, आता हे त्याच्यामध्ये मला एक प्रश्न असेल, त्यांचा कोणता पेमेंट सांगताय? ते जे शेतकऱ्याला पेमेंट द्यायचे ते, की जे आपण ग्राहकाकडून पेमेंट घेतो? मी दोघांचा आन्सर देतो. तर सर्वात आधी आपण जे ह्यांच्याकडून पेमेंट घेतो, शेतकऱ्यांना जे पेमेंट देतो, तर ह्याच्यामध्ये पण आपण सिस्टम थ्रू त्यांना पेमेंट आता आपण पेमेंट पुश करू शकत नाही, पण आपण त्यांचे पूर्ण ट्रान्झॅक्शन करू शकतो. म्हणजे काय, की मी ₹10 प्रति किलोमध्ये माल घेतला, 100 किलो माल घेतला, तर हे शेतकरीला मेसेज जाईल, की तुम्हाला ₹10,000 भेटतील किंवा ₹1,000 भेटतील. त्याच्यामध्ये आपण ते पूर्ण डिटेल आपले अकाउंट टीमला देतो, शेतकरीला पण देतो. पण नेमकं कसं आहे, की आता आपण ह्याच्यामध्ये पेमेंट जनरली आपण जेव्हा शेतकरीला देतो, आपण जनरली आर-टी-जी-एस आणि एन-ई-एफ-टी करतो. तर ते मी डिटेल्स तुम्हाला देतो, पण तुम्हाला पेमेंट ॲक्चुअली ह्याच्यामध्येच करायला लागतात. बँकची वेबसाईट थ्रू करायला लागतात. त्याच्यानंतर तुम्ही इथे कन्फर्म करतात, की हां, मी ₹1,000 पेमेंट करून टाकलं. तर लगेच शेतकरीला पण परत एक मेसेज जातो, की हां, तुम्हाला ₹1,000 द्यायचे होते आणि ते ₹1,000 तुम्हाला आले पण आहे. त्याचा अगेन्स्ट तुम्ही ट्रान्झॅक्शन आयडी पण रेकॉर्ड करू शकता. आणि ते जेव्हा ग्राहकाचा रेकॉर्ड आपण ग्राहकाचा तर इमिजिएटली ऑनलाईन घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण दॅट पेमेंट गेटवे असतात. तुम्ही पेटीएम, फोनपे, गुगल पे, यूपीआय सर्व आपण इंटिग्रेट करून देतो सिस्टममध्ये. तर लगेच जेव्हा पण आपण ग्राहकाला ऑर्डर टाकतोय, तर ते इमिजिएटली पे पण करू शकतो आपल्याला. तर ते पण आहे आपल्याकडे प्रोव्हिजन. ओके. अजून कुणाचे प्रश्न आहेत का? ते स्वतःला अनम्यूट करून विचारू शकतायत.
मला वाटते प्रश्न झाले असावेत. आपण समारोपाकडे वळतोय. तुम्ही ती तुमची कॉन्टॅक्टची स्लाइड आहे ना ती शेअर करा सर प्लीज. हा, एक मिनिट. मार्गदर्शन आणि सादरीकरणासाठी अक्षय सर तुमचं धन्यवाद. आज अक्षय सरांनी शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापनासाठी आवश्यक सॉफ्टवेअर याविषयी विस्तृत माहिती दिली. त्याबद्दल शेकरू फाउंडेशनकडून त्यांचे आभार. दर्शकांनी तज्ञाशी संपर्क साधायचा असेल तर कृपया स्क्रीनवरती सरांचे संपर्काशी रिगार्डिंग सर्व डिटेल्स सर शेअर करतायत, तिकडून तुम्ही ते पाहू शकता. त्याचबरोबर झूम मीटिंग, यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटर लाईव्ह मधील सहभागी सर्व शेतकरी बांधवांचे विशेष आभार. आपण या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग सत्र संपल्यानंतर शेकरूच्या यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटर या व्यासपीठावर कधीही पाहू शकता. त्याचबरोबर वेसाटोगाच्या फेसबुक पेजवरही हे रेकॉर्डिंग पाहू शकता. आमच्या पुढील कार्यक्रमांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉलो करा, सबस्क्राईब करा. यात फेसबुकवर शेकरू फाउंडेशन पेज लाईक करा. शेकरू यूट्यूब आणि टेलिग्रामवरती शेकरू टीव्ही चॅनल सबस्क्राईब करा व ट्विटरवरती शेकरू टीव्हीला फॉलो करा किंवा प्लेस्टोरवरून शेकरू मोबाईल ॲप डाउनलोड करा. मी अक्षय सरांचं पुनश्च धन्यवाद मानतो आणि कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व शेतकरी बांधवांचेही पुनश्च धन्यवाद मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सर. आणि मी चॅटबॉक्समध्ये पण टाकली आहे सर. जेव्हा कोणाला बघायचं असेल तर मी चॅटबॉक्समध्ये पण माझा नंबर आणि बाकी सर्व डिटेल्स टाकली आहे. आपलं लिंक्डइन, ट्विटर सर्वांचा हे पण टाकलं, लिंक पण टाकली. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. ओके.